पैसा कितीही असला तरी पुरत नाही आणि किती मिळवला तरी उरत नाही. ओनली % ऑफ इंडियंस डू द बजेटिंग. बाकीचे सगळे जैसे आ रहा है वैसे चल रहा है, चलने दो. कसं करावं, कधी करावं. आता माझा मुलगा कॅनडाला शिकतोय तर जवळजवळ मला 1 कोटीचा खर्च येतोय त्याला. आता हे जर का प्लॅनिंग मी तो 1 वर्षाचा असताना नसतं केलं, आज मला इझिली ते विदाउट एज्युकेशन लोन मला त्याचं शिक्षण कॅटर करता येत आहे. पण पैसे जेव्हा मल्टिप्लाय करायची वेळ येते ना, त्याला नीट शिकून घ्या. दुर्दैवाने ते आपल्या शाळेत काही कोणी शिकवलेलं नाहीये. आता तुम्ही म्हणाल की किती लवकर सुरुवात करावी, तर SIP म्हणजे काय, स्लीप इन पीस. पण मला महिन्याला 40-50 हजार पगार आहे, ते मी 15,000 कशात टाका. आता रिटर्न्स नसल्यामुळे लगेच SIP थांबून टाकूया, हे पैसे काढून घेऊया, FDच बरी, हे जेव्हा व्हायला लागतं ना, आपण कशासाठी सुरुवात केली ते बाजूला राहतो. फायर फिगर कधी ऐकलाय हा शब्द? 3,500ची SIP फक्त टक्क्यांनी जरी आपण ॲज्युम्शन टाकलं ना, तरी तो 3 कोटीपर्यंत पोहोचू शकतो. आणि मॅडम मला 10 वर्षांनी घर घेता येईल का, हा सिंपल प्रश्न. आता त्याच्यात कळलं की अरे तुझ्या तर 5 वर्षातच हा गोल अचीव होतोय. तर आता कसं ते सांगते मी तुम्हाला. असं कधी होत नाही क्लायंटकडे की तो रिटायर्ड झालाय आणि त्याच्याकडे 5 वर्षांचे जे लागणारे पैसे आहेत ते डेट आणि हायब्रिडमध्ये असतात. म्हणजे मार्केट जरी व्हेरिएशन झालं, माझा क्लायंट कधीच घाबरत नाही. iPhone आता 17 आला, आयफोनच्या गॅलरीमध्ये स्टॅम्पेड झालं. आधीच्या काळात ना फक्त महागाई होती, आता इट इज लाईफस्टाईल इन्फ्लेशन. हे लोकांना प्रॉपर प्लॅनच करत नाही. आता ह्याच्यामध्ये इमर्जन्सी फंडचं काय? हा इमर्जन्सी आल्यावर नाही केला पाहिजे, हा इमर्जन्सी येण्याच्या अगोदर झाला पाहिजे. पण माझ्या बाजूवाल्यांकडे BMW आल्यावर माझ्याकडे एक साधी चांगली सिडॅन तर असलीच पाहिजे ना. आता त्याला जर का तुम्हाला मॅच नाही करता आलं, मग फ्रस्ट्रेशन येतं. तुम्ही स्वतः स्त्रिया म्हणून काय सांगाल स्त्रियांना? मग किटी पार्टीमध्ये वेस्ट करण्यापेक्षा जर का तुम्ही इन्व्हेस्ट केले, जर का त्याच्यावर 1000, 200, 300 जर का मिळत असतील आणि माझा मुलाचा बर्गर किंवा पिझ्झा सुटला तर का नको. सध्या सगळी मुलं आहेत जी मिलेनियल्स आहेत, ती म्हणतात की घर विकत नाही घ्यायचं, रेंटवर घ्यायचं आणि मग जो उरलेले जे पैसे असतात ते SIP टाकायचे. हे ना डिबेटेबल क्वेश्चन आहे. बट आणि आपण वर्षानुवर्षानं FD करतो, ते करणं योग्य आहे का? तुमची 500ची नोट फेकून द्या. तुम्ही काय म्हणणार, काय मूर्ख आहे काही बाई, काय करतोय आपण रोज, हेच करतोय ना. वेन युअर 100 रुपीज, त्यातनं फक्त 10 रुपयावर तुम्हाला 25% मिळत आहे. तुमचा जो ॲव्हरेज होतो ना, तो 10% पण क्रॉस नाही होतो. NRIनी कशी गुंतवणूक करावी? जेव्हा आपण प्रॉपरली आपलं ॲसेट्स डायव्हर्ट करतो, तेव्हा आपली ना इन्व्हेस्टमेंट्स पण आपल्या बरोबर होतात. तर अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत की ज्या केल्या पाहिजेत म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला आर्थिक चिंता उरत नाही? नमस्कार प्रज्ञाताई, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंजिरी मॅडम. सध्या सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे पैसा. कितीही असला तरी पुरत नाही आणि किती मिळवला तरी उरत नाही. तर अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत की ज्या केल्या पाहिजेत म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला आर्थिक चिंता उरत नाही? आता त्या 3 गोष्टी मी सांगते. त्यातनं सर्वप्रथम जी गोल बेस प्लॅनिंग. आता आपण काय करतो, साधं इथून खाली उतरलो ना आणि कारमधनं कुठे जायचं असेल तर तुम्ही आजकाल बघा, आपल्याला रस्ता माहिती असतो, पण आपण काय करतो, लगेच GPS ऑन करतो. कारण का किती ट्रॅफिक आहे, कुठे जायचं आहे, कुठे वळायचं आहे, कुठला रस्ता बंद आहे, हे अगदी रोजच्या लाईफमध्ये आपण एवढे इम्प्लिमेंट करतो. मग जेव्हा आपलं पूर्ण फ्युचर आपल्याला आखायचं आहे, आपल्याला आपलं रिटायरमेंट, आपल्या मुलांचं शिक्षण, आपलं घर घेणं, हे सगळं आखताना मग त्याचं आधीचपासून प्लॅनिंग का नको? मग जेव्हा आपले गोल्स डिसाईड होतात की कुठे पोचायचं आहे आपल्याला, त्याच्याप्रमाणे आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट्स करायला हवी, किती वेळासाठी, कुठल्या प्रोडक्ट्समध्ये, हे सगळ्या नंतरच्या गोष्टी. म्हणजे पहिलं गोल. सो गोल बेस प्लॅनिंग हा पहिला. सेकंड, आता ठरलं की आपल्याला इथपर्यंत पोचायचं आहे, मग आता त्यातले माध्यम म्हणजे आपण ॲसेट ॲलोकेशन म्हणतो त्याला. ॲसेट ॲलोकेशनमध्ये आपला आता जर का लगेच पैसे लागणार आहेत तर आपण डेटमध्ये टाकू किंवा FDमध्ये टाकू. आपल्याला मध्य काळात लागणार आहेत तर आपण हायब्रिड म्हणजे म्युच्युअल फंड्सचा सपोर्ट घेऊ. आपल्याला लाँग टर्म लागणार आहेत तर आपण काय करणार, इधर इक्विटी मार्केट्स किंवा गोल्ड, मेटल्स, रिअल इस्टेट, हे आपण माध्यम घेणार. सो असे जेव्हा आपण प्रॉपरली आपलं ॲसेट्स डायव्हर्ट करतो किंवा डायव्हर्सिफिकेशन करतो, तेव्हा आपली ना जर्नीला पण बरोबर तेज मिळतो आणि इन्व्हेस्टमेंट्स पण आपल्या बरोबर होतात. पण म्हणजे एकदा मी माझं गोल सेट केलं की माझी गरज काय असणार आहे, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म, ते ठरवायचं. बरोबर. येस. आणि मग त्याच्याप्रमाणे मग देन द प्रोडक्ट्स कम्स इन द पिक्चर लेटर. काय केलं पाहिजे, कशात केलं पाहिजे. आणि तिसरी, आणि ती जी लोक अगदी विसरतात, दॅट इज डिसिप्लिन
आणि विथ पिरियॉडिक रिव्ह्यूज. कारण का कसं होतं बघा, आता आपण 25व्या वर्षी एखाद्याने इन्व्हेस्टमेंट सुरू केली, खूप म्हणजे मोटिवेशननी सुरू करतात, आपल्या मित्रांनी एवढं केलं आहे असं करून लोकांचे इन्व्हेस्टमेंट सुरू होतात. पण होतं काय माहिती आहे, पगार असतो आपला तेव्हा कमी, आपण SIP सुरू केली, लोकांना काय सांगतोय माझी मंथली SIP चालू आहे, माझं याच्यात इन्व्हेस्टमेंट चालू आहे. पण जर का पिरियॉडिक रिव्ह्यूज नाही केलं, डिसिप्लिन नाही ठेवलं, तर कसं होणार, आपल्याला जेवढी करायला पाहिजे ना त्या गोलला पोचायला ते कुठेतरी बरोबर म्हणजे होत नाही. आणि मग त्यातनं काय होतं, सुरुवातीला आपल्याकडनं बऱ्याच चुका होतात. घरातनं सांगितलेलं असतं एंडोमेंट पॉलिसीज घ्या, घरातनं सांगितलेलं असतं EPF करा, PPF करा. वाईट आहेत का ह्या गोष्टी, तर नक्कीच नाही, पण आपल्याला गती पण देता आली पाहिजे. मग त्या तुमच्या त्या पिरियडिक रिव्ह्यूजमध्ये आम्ही क्लायंट्सकडनं ते करून घेतो. आता तुम्ही म्हणालात चुका, तर तुम्ही इतकी वर्ष प्रॅक्टिस करताय, तर कुठल्या 3 चुका टाळल्या पाहिजेत? आता फर्स्ट, जर का कोणीही म्हणजे सर्वसामान्य माणूस काय बघणार, पहिलं मला किती रिटर्न्स आला, रिटर्न्स चेस करायला जातात. आत्ताच बघा ना, गेल्या वर्षभरात मार्केट्सने तसा रिटर्न्स दिलेला नाही आहे. पण आता कसं होतं आहे, रिटर्न्स नसल्यामुळे किती लोक जे मला फ्युचरला 10 वर्षांनी पैसे लागणार आहेत त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट केलेली, आत्ता रिटर्न्स नसल्यामुळे लगेच SIP थांबून टाकूया, हे पैसे काढून घेऊया, FDच बरी, मला 5-6% तरी द्यायची. सो हे जेव्हा व्हायला लागतं ना, आपला गोल कशासाठी होता, मग आपण कशासाठी सुरुवात केली ते बाजूला राहतं. सेकंड म्हणजे मार्केटला टायमिंग करायला जातात. आता मार्केटला टायमिंग इथे ना पेशन्स लागतो आपल्याला. आता पेशन्सचं ना मी एक सुंदर तुम्हाला एक्झाम्पल देणार आहे. आत्ता एडिलवाईसची CEO राधिका गुप्ता मॅडम, त्यांनी ना एक विस्कीचं एक्झाम्पल दिलेलं आणि मला ते आपल्या प्रेक्षकांना नक्कीच द्यायला आवडेल. कारण का मला एवढं ते टचिंग वाटलं ना, की आम्ही समजवत असतो क्लायंटला की टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट, मार्केटला टाईम करू नका, टाईम इन द मार्केट इज रिअली इम्पॉर्टंट, कंपाऊंडिंगचं महत्त्व वगैरे. तर तिने विस्कीचं साधं एक्झाम्पल दिलं. ते स्कॉटलँडला गेलेले, तिचे भाऊ आणि ती, आणि तेव्हा ते एका विस्कीच्या म्हणजे त्या डिस्टलरीमध्ये गेले. तिथे त्यांना जस्ट कुतूहल म्हणून त्यांनी काही प्रश्न विचारायला सुरू केलं टू द डिस्टिलर. आणि तो म्हणाला की बघा, विस्कीचं जे लिक्विड असतं ना, त्याला फक्त तुम्हाला 10 ते 15 दिवस लागतात ते बनवायला. ते काय करतात, त्याच्यानंतर ते कास्कमध्ये टाकतात, वुडन कास्कमध्ये, आणि लेट इट सेट अँड एज. 3 वर्षापर्यंत त्या ज्या लिक्विड जे त्याच्यात त्या कास्कमध्ये जाऊन बसतं त्याला विस्की बोलतासुद्धा येत नाही. म्हणजे जे लिक्विड असतं त्याला 3 वर्ष मिनिमम पिरियड द्यायला लागतं टू कॉल इट ॲज अ विस्की. त्याच्यानंतर त्यांना ना जरा कुतूहल वाढलं म्हणून त्यांनी काय केलं, एक बघूया 12 वर्ष जुनी विस्कीची कॉस्ट काय असेल. सो ते गेले तिकडे 50 पाउंड्स लिहिलेले, म्हणून त्यांना कुतूहल वाढलं. तर त्यांनी एक 18 वर्षांची विस्कीची प्राईस बघितली. वर्ष फक्त आपली 50% वाढली आहेत. प्राईस किती झाली, 50चे 200 पाउंड्स. लगेच त्यांचं कुतूहल वाढलं, त्यांनी 23 वर्षांची विस्कीची प्राईस बघितली, तर ती झालेली 600 पाउंड्स. आणि म्हणून त्यांना अजून वाटलं की आता जर आपण 25 वर्षांची फक्त 10% इन्क्रीज करतोय वर्ष, तर किती वाढवायला हवी. तर ती 600ची डायरेक्ट 2000 पाउंड्सने वाढलेली. आता तुम्ही बघा, हे जेव्हा आपण साधं लोकांना समजवतो की तुम्ही जेवढे वर्ष टिकून राहाल तर लोकांना ते पटत नाही. पण जर का विस्कीचं जेव्हा एक्झाम्पल घेतलं गेलं, कळलं की किती महत्त्व असतं वर्षांमध्ये आणि प्राइजेसमध्ये, तर तिथे लगेच लोक कनेक्ट होतात. म्हणून मी आपल्या प्रेक्षकांना मुद्दामून हे एक्झाम्पल सांगितलं. आणि तिसरं म्हणजे डू इट युअरसेल्फ. अगदी सगळे, तुम्ही, मी किंवा कोणी काय वाटणार, अरे मला तर हे जमणार आहे, आज ChatGPT ती चूक आहे. ती चूक आहे. कारण का कसं होतं, आता बघा ना, म्हणजे कोविडनंतर किती जण, सगळ्यांना वाटायचं मला स्टॉक ब्रोकिंग मीन्स मी तो राजा, कारण का मला लगेच ॲप्स पण भरपूर आहेत आणि माहिती पण भरपूर आहे. एवढे इन्फ्लुएन्सर्स आहेत, ChatGPT आहे, जेमिनाय आहे, म्हणजे इतकं बंबार्डमेंट आहे ना नॉलेजचं की कोणावर विश्वास ठेवावा. आणि मग त्या ह्याच्यात आपण, अरे माझ्या मित्रांनी तर केलं, त्याला ते पैसे बनले, माझे पण बनणार. सो अशा करत आपण इन्व्हेस्टमेंट्स करायला सुरू करतो. मग कुठे उद्देश्य काही फोकस नाही राहत, फक्त रिटर्न, टायमिंग, मार्केट ह्याच्यातच आपण चक्रातनं कुठेतरी सगळं मिस आऊट करून टाकतो. आता ड्रायव्हिंग करताना सुद्धा काय करणार, आपण ड्रायव्हर घेऊन जाणार किंवा आपण GPS ऑन करणार. तसं थोडीशी जर का मदत घेतली कोणाची आणि त्या हँडहोल्डिंग जर का झालं तर डेफिनेटली हा फरक किती मोठा पडू शकतो. सो मला तेच सांगायचं आहे क्लायंटला, 3 चुका. फर्स्ट ऑफ ऑल रिटर्न्सला चेस करणं, सेकंड मार्केटला टायमिंग करणं, आणि तिसरं डू इट युअरसेल्फ. हे जर का महत्वाचं आहे. म्हणजे कारण की तुम्ही फायनान्शियल डॉक्टर आहात, लोक कसं डॉक्टरकडे न जाता औषध घेतात, तसं नको करायला. बरोबर आहे. म्हणजे आता हे बघा, आता किती गंभीर आजार आहे ना त्याच्यावर आहे.
आता साधं डोकं दुखतंय, एखाद्या वेळेस चला क्रोसिन घेतली झालं. पण आता तुम्हाला कुठे जायचं आहे? रिटायरमेंटला जायचं आहे, आणि ते पण आजकाल लोकांना अर्ली रिटायरमेंट आहे. नंतर किड्स एज्युकेशन कुठे पाठवायचं आहे? तर बाहेर पाठवायचं आहे. आता बाहेर पाठवण्याचं कॉस्टिंग पण लोकांना माहिती पाहिजे ना. आता माझा मुलगा कॅनडाला शिकतो आहे 2 वर्ष मास्टर्सला, तर जवळजवळ मला 1 कोटीचा खर्च येतो आहे त्याला. आता हे जर का प्लॅनिंग मी तो 1 वर्षाचा असताना नसतं केलं, साध्या 2,000च्या SIPनी सुरू केलेली, ती वाढवत गेले. आज मला इझिली ते विदाऊट एज्युकेशन लोन मला त्याचं शिक्षण कॅटर करता येत आहे. सो ह्याला म्हणतात तुम्हाला थोडं डिसिप्लिन आणि पेशन्स. प्लॅनिंग कसं करायचं मग? म्हणजे मी अगदी तुम्ही मला सांगा 20 वर्षाचं आहे, कोणी 30 वर्षाचे, तर कुठल्या कुठल्या वयामध्ये तुम्ही पैसे मिळवता किंवा नाही मिळवता, किंवा आई वडिलांनी मुलांसाठी, तर कुठल्या वयात कशा प्रकारे केलं पाहिजे? आता मुलांसाठी तुम्ही गोष्ट जर का म्हणजे आता टॉपिकच आपला निघाला आहे, तर मी माझ्या मुलांच्या एक्झाम्पलवरनं सांगेन. आता मुलं, आम्ही काय करायचो, काही मेजर डिसिजन म्हणजे ते घराचं असू दे, गाडीचं असू दे, वी ऑलवेज यूज टू इन्क्लूड आवर किड्स. म्हणजे इन द की आता बाबा माझा ना, मी हे घर घेते, हे डाऊन पेमेंट काही जास्त कळायचं नाही, टीनेजमध्ये मुलं होती, बट मम्मा आता घर घेणार आहे, म्हणजे आपली फॅमिली, आणि त्याच्यासाठी ती EMI चालू होणार आहे. सो मुलांनाही ते प्रिपेअर व्हायला सुरू होतात की बाबा EMI अशी काही गोष्ट असते, लोन अशी काही गोष्ट असते, आम्हाला फ्युचरसाठी प्लॅनिंग करावं लागतं. मग मुलांचं शिक्षणाच्या वेळेस मी त्याला नेहमी सांगायचे की बघ आता पुढे जाऊन तुला असे पैसे लागू शकणार आहेत, दिस इज हाव आय एम मेकिंग, म्हणजे मी SIP सुरू केली आहे तुझ्या नावाने. आणि मग ते तसे म्हणजे इथेच ना मुलं इन्व्हॉल्व व्हायला लागली. आता त्याचा उपयोग कसा झाला ते सांगते. आता ही स्टडिंग इन कॅनडा, कुठेही माझे मित्र पण आहेत त्याचे, आणि ते आता मी त्यांना एक बजेट ठेवलेलं आहे त्याला की एवढं तुला महिन्याला मी तुझे ट्रान्सफर करत जाईन, त्याच्यात तुला करायचं आहे. तो प्रॉपरली बजेट लिहितो. मम्मा मला सांगतो की मम्मा मी एवढा खर्च केला आहे, एवढा माझा खर्च झाला आहे. बाकीच्या मुलांना ती सवय नाही आहे, पण ह्याला आधीपासून रुटीनमध्ये ते आणल्यामुळे ना इतकं सुंदर त्याच्यामध्ये तो, म्हणजे आता मला टेन्शन नाही आहे. फायनान्स तो इतकं सुंदर मॅनेज करू शकतो, कारण का ते जेव्हा त्याचा बेस तयार व्हायचा होता ना, तेव्हाचपासून आम्ही त्याला त्याच्यात वळण लावलं आहे. सो दिस इज हाऊ द इन्व्हेस्टमेंट्स कॅन बी डन. आता तुम्ही म्हणाल की किती लवकर सुरुवात करावी, तर हा प्रश्न आपले प्रेक्षकच आपल्याला देतील. मी फक्त एक्झाम्पल देणार आहे. आता जर का आपण वयोगटांप्रमाणेच इन्व्हेस्टमेंट्स करायला बघितलं, तर आता कसं होतं माहिती आहे, आता साधा एक 3 कोटीचा कॉर्पस जमा करायचा आहे समजा कोणाला. 3 कोटी कुठून आलं? आता जर का फायर फिगर कधी ऐकलाय हा शब्द? फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायर अर्ली. ओके, लोकांना पहिलं तर फायर फिगर म्हणजे काय माहिती नसते. दिस इज द रिटायरमेंट मिनिमम फिगर. 3 कोटी. 3 कोटी. आता तो कसा, आता आपण एक्झाम्पल घेऊया. कॅल्क्युलेट केला. समजा आपला खर्च 1 लाख रुपये महिन्याला आपला खर्च आहे. लोकांचा कमी असेल तर त्यांनी कमीनी, ज्यांचा जास्त असेल त्यांनी जास्तनी जोडावा. आणि म्हणजे महिने किती असतात? 12. सो आपले झाले 12 लाख. 12 लाखाला आपण 25ने मल्टिप्लाय केलं. दिस इज युअर मिनिमम फायर फिगर. ओके, आता जर का छान मस्त लक्झरियस लाईफ जगायचं आहे तर 35 किंवा 50ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. बट जर का तुम्ही मिनिमम टार्गेट करून चालतं तर 25ने तरी ॲटलिस्ट आपल्याला फायर फिगर धरला पाहिजे. सो त्याच्यातनं मी अराईव्ह केला की 3 कोटीचा समजा कॉर्पस कोणाला रिटायरमेंटला बनवायचा आहे, तर आता तो जर का 55ला जागा एखादा पर्सन रिअलाईज करतो आहे, तर त्याला कितीची SIP लागेल तुम्हाला माहिती आहे? त्याला लागेल 3,70,000ची SIP महिन्याची. आता सांगा, मुलाचं शिक्षण चालू असणार, स्वतःचं रिटायरमेंट जवळ आलेलं असणार, आपल्या घराचा EMI चालू असणार. अशा वेळेस ह्या माणसाला खरंच 3,70,000ची SIPच करू शकेल का? हेच जर का तो 50ला जर का वाटलं त्याला की मला आता रिटायरमेंट फेस करायचं आहे, तर त्याला 1,30,000ची SIP लागणार आहे. हेच जर का तो 30 वर्षाचे असेल आणि त्यांनी सुरुवात केली, तर त्याला फक्त 10,000च्या SIPनी तेच 3 कोटी गाठता येणार आहेत. आपण हे ॲझम्पशन करतो आहे 12%. आता तुम्ही म्हणा 21 वर्षाचा मुलगा आहे, डिफिकल्ट असतो, पगार कमी असतो, पण जर का फक्त 3,500ची SIP, मी कुठेही वाढवायला पण सांगत नाही 3,500ची SIP फक्त 12%नी जरी आपण ॲझम्पशन टाकलं ना, तरी तो 3 कोटीपर्यंत पोचू शकतो. किती सोपं असतं गणित. म्हणजे जेवढं आपण लवकर रिअलाईज करू आणि आपल्या आधीच्या इन्व्हेस्टमेंटपासून एक छोटीशी का ना होईना, मग कोणाला 500 जमेल, कोणाला 1000 जमेल, पण त्याच्याने सुरुवात केली ना, की हे जे मोठे मोठे टप्पे आपल्याला दिसतात की लोक म्हणतात अरे मैं तो कब से इन्व्हेस्ट कर रहा हूँ, मेरा तो 1 CR भी क्रॉस नहीं होता है. आणि मी बघितलं माझ्या क्लायंटचे तर साध्या क्लायंटचे पण तसे इन्व्हेस्टमेंट झालेले आहेत. फक्त काय केला क्लायंटने, पेशन्स, टाईम आणि स्टेप अप विथ द SIPs हे फक्त करत राहायला पाहिजे. 3,500 महिन्याला. येस. SIP म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे, ते कसं करावं, कधी करावं ते जरा सांगा. SIP म्हणजे काय?
सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. माझ्या मते काय, स्लीप इन पीस. एकदम सोपं. आपण आपला पगार येतो, काही असू दे, तो 10,000 असू दे, 25,000 असू दे, कोणाचा मोठा पण असू शकतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याला महिन्याला खर्च, समजा 25,000चा आपण एक्झाम्पल पकडूया, तर एक 15,000 खर्च आहे आपल्याला. म्हणजे आपल्याकडे 10,000 शिल्लक उरत आहेत. सगळे इन्व्हेस्ट करू का आपण, तर तसं नाही होणार. मग ॲटलिस्ट आपल्याला 7-8 हजारांनी तरी सुरुवात करता येते. 7-8 हजारातनं पहिलं काय करावं माहिती आहे, आपलं कंटिंजन्सी फंड. म्हणजे आपल्याला काही मध्येच वर्षभरात काय लागणार आहे ना, ते पैसे थोडेसे तरी बाजूला केले पाहिजेत. आता जेव्हा या नवीन मुलांना नोकरी लागते, आम्ही म्हणतो SIP तेव्हाच सुरू करावी. जसे आपल्याला जॉब लागेल तेव्हा आपली SIP सुरू झाली पाहिजे. छोटीशी का होईना, पण ती झाली पाहिजे. आता त्याच्यातनं पहिलं काय टार्गेट करायचं माहिती आहे, आपलं जे पहिलं गोल आहे. कारण का लोक काय करायला जातात माहिती आहे, रिटायरमेंट, घर घ्यायचं आहे, ह्याच्यात तुम्हाला मजा नाही येणार. कारण का तुमचं उद्दिष्ट ना खूप लांबचं आहे. आता तुम्हाला जर का कळलं मला वेकेशनला जायचं आहे, लेह लडाखला ट्रिपला जायचं आहे, आणि त्याच्यासाठी एक छोटीशी SIP केली, आणि त्यांनी जर का पहिल्यांदा त्या ट्रिपला जाऊन आलात, तर त्याचा एक मजाच म्हणजे फ्लेवरच वेगळा असणार. आता त्या मुलाला मला सांगावं लागेल का तुला SIP वाढवायची आहे, ऑटोमॅटिक त्याला तो लिंक होत जाणार की अरे हां, मॅडमनी काय सांगितलेलं की जेव्हा पण काही करायचं आहे ना, त्याच्यासमोर एक गोल ठेवा, एक फोकस ठेवा, आणि त्याच्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट्स करायला लागा. पण मला एक सांगा की SIP जर मी केली 3,500 बरोबर. तर त्याच्यावरचं इंटरेस्ट कंपाऊंड होतं का? बरोबर. आता एक एक्झाम्पल घेऊया की आपण 100 रुपये टाकतो आहे, 10-10 हजार करत 1,20,000 रुपये टाकतो आहे. समजा 1,20,000 झाले. आता ह्या वर्षी आपल्याला समजा 12% त्याच्यावर रिटर्न्स आला. आता 12% जे काही कॅल्क्युलेशन्स होतात 1,44,000 तसं होणार. आता पुढच्या वर्षी त्या 144वर आपले पैसे वाढणार आहेत. मग त्याच्या पुढच्या वर्षी आपले त्या 1,75,000 जे काही व्हॅल्यू होईल त्याच्यावर आपल्याला कंपाऊंडिंग खेळणार आहे. आणि लोकांना ना हा कंपाऊंडिंगचा गेम कळत नाही कधी कधी. म्हणून आम्ही सांगतो स्टार्ट स्लो, कीप ऑन इन्क्रीजिंग द SIP. आपण त्याला स्टेपअप, टॉपअप जे काय म्हणायचं ते म्हणतो. आणि असं करत गेलं ना, तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचे जे काही गोल्स आहेत. आता इथे ना खूप एक्झाम्पल्स माझ्याकडे माझ्या क्लायंट्सचे आहेत. माझ्याकडे आत्ता ऑक्टोबरमध्ये एक क्लायंट भेटायला आलेला, आणि त्यांचं ना गोल म्हणजे त्यांचं घर झालेलं आहे आता, आणि वय किती माहिती आहे, 35 आणि 36. म्हणजे मिस्टर 36, वाईफ 35, ती IT मधली. आणि त्यांचं प्रज्ञा, मला नेक्स्ट एप्रिलपर्यंत EVची गाडी घ्यायची आहे 18 लाखाची. मला जॉर्जिया आर्मेनिया ट्रिपला जायचं आहे, आणि दॅट विल कॉस्ट अस 5 lakhs. आता तुम्ही बघितलं ना, त्यांचे हे गोल्स स्कॅटर्ड आहेत. म्हणजे घर झालेलं आहे आणि हे गोल्स, कारण का त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे मला काय करायचं आहे. आता त्याच्यासाठी फक्त मी माध्यम आहे की कुठे ती इन्व्हेस्टमेंट करायची. बाकी या लोकांनी सगळा त्यांचा होमवर्क केलेले आहेत. असे जे लोक नीट प्रॉपरली प्लॅन्ड आणि आपलं प्लॅनिंग करून इन्व्हेस्टमेंट्स करतात, मी बघितले ते लोक ना आपलं लाईफस्टाईलसुद्धा खूप छान जगतात. पण मग तुम्ही रिव्हर्स कॅल्क्युलेशन येस कसं करता? आता सपोज आपल्याला एक एक्झाम्पलच घ्यायचं झालं इथे, तर आत्ता गेल्या आठवड्यात एक क्लायंट आलेले म्हणजे घाटकोपरवरनं आलेले, आणि तिचा पगार होता 70,000 आणि मिस्टरांचा पगार होता 49,000. म्हणजे 1,20,000 आपल्या हातात येत होते त्यांच्या. आणि मॅडम मला 10 वर्षांनी घर घेता येईल का, हा सिम्पल प्रश्न. मी म्हटलं 10 वर्षांनी. मग आम्ही जरा कॅल्क्युलेशन्स वगैरे केले, कारण का ही एक्सरसाइज आम्ही सगळ्या क्लायंट्सकडनं करून घेतो. आता त्याच्यात कळलं की अरे तुझ्या तर 5 वर्षातच हा गोल अचीव होतो आहे. म्हणजे आय कांट टेल यू, इतका त्यांना हॅपीनेस होता. तर कसं ते सांगते मी तुम्हाला. त्यांचं 1,20,000 त्यांच्या इन हँड येत होते. दोघांचाही खर्च कुठेतरी 25,000 ते 30,000. अजून आम्ही 10,000 बफर ठेवला अकाउंटला. 80,000 मी त्यांना इन्व्हेस्ट करायला सांगितले. तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग कसं करता आणि घर कसं घेऊ शकतो आपण त्याचं एक्झाम्पल बघतोय. आता ह्याच्यात मी काय केलं माहिती आहे, क्लायंटला 80,000ची त्यांनी इन्व्हेस्टमेंट, ते म्हणाले चालेल मॅडम, जर का माझं 5 वर्षात घर होत असेल ना, डेफिनेटली आय विल डू. मी म्हटलं फक्त 5,000 घर नाही होणार आहे, आपलं रिटायरमेंटसुद्धा होणार आहे, आपलं वेकेशनसुद्धा होणार आहे, आणि पुढं जर का मुलं होत म्हणजे जेव्हा जर का ते प्लॅनिंग असेल तर तेही आपण कॅटर करू शकणार आहे. आता त्याच्यात कसं केलं बघा आम्ही. आता इथे बायफर्केशन्स केलेत. 50,000ची जी इन्व्हेस्टमेंट होती ती त्याच्या घरासाठी लावली. ती त्यांनी 5 वर्षात क्लायंटचे 40 लाख रुपये ॲट 12% ॲझम्पशन. ओके, म्हणजे 40 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट झालं. आता 1.25 कोटीचं जर का त्याचं घर असेल समजा, तर बाकीचा तो ऑलमोस्ट लोन घेईल आणि त्याचा EMI सुरू होईल. आता 5 वर्षांनी 1,20,000चा पगार 1.5 लाखापर्यंत तर गेलाच असेल. म्हणजे तेवढा तर प्रयत्न करतीलच क्लायंट. म्हणजे त्यांना EMI असं काही झेपणार नाही, असं काही होणार नाही. आता ह्याच्यात काय झालं माहिती आहे, ते बाकीचे 30,000 आपण 80,000चं इन्व्हेस्टमेंट म्हणालेलो ना, त्याच्यात त्यांचं रिटायरमेंटसाठी 10,000,
त्यांच्या आताच्या वेकेशनसाठी 10,000 आणि पुढे जे नियर टर्म गोल्स असू शकतात त्याच्यासाठी 10,000. आता तुम्ही सांगा, असं जेव्हा क्लायंट एवढा प्रॉपरली प्लॅन करून चालेल की माझा हाऊस परचेसचा पण गोल झाला, माझा रिटायरमेंटचा गोल पण आखला आहे आणि मला जे नियर टर्म पैसे लागणार आहेत त्याचे पण माझे गोल्स क्लिअर आहेत, अशा वेळेस कुठलाही क्लायंट कधीही स्ट्रेसफुल किंवा फ्रस्ट्रेट होत नाही आणि चुकाही करत नाही आणि डिव्हिएट पण होत नाही. सो हे जरा थोडंसं जर का होमवर्क करून केलं ना लोकांनी की हे खूप सोपं जातं. मग काय चॉईस उरला, फक्त SIP कशात करायची. मग त्याच्यासाठी आम्ही बसलेलंच असतो की वी विल गाईड देम. एखाद्याची गोल नाही आहेत पण त्याच्याकडे 100 रुपये आहेत, तर त्याने ते कसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत? आता मी हे जे तुम्ही प्रश्न विचारलात, 100 रुपये त्याच्याकडे उरतायत हे समजून, कारण का आपल्याला अदरवाईज जनरलाइज नाही करतायत, कोणाचे लायबिलिटी जास्त असतात, कोणाच्या कमी असतात. सो 100 रुपये उरतायत तर तो काय करणार, 3 बकेट्स मी सांगते त्यांना, की एक तुझा अगदी नियर टर्म, खूप कॉम्प्रोमाइज करायचं, कारण का लोकांचं काय म्हणणं असतं, माझं ना लाईफ एकच आहे, मी एन्जॉय करणार. मी म्हणतात अगदी अर्थातच एन्जॉय केलं पाहिजे. तर काय करणार, पहिल्या बकेटमध्ये 10 रुपये आपले बाजूला करणार, ज्यात आपली कंटिंजन्सी, वेकेशन्स, आपले LICचे प्रीमियम जे काही असतील, तुमचे जे काही वर्षभरातले गोल्स असतील ते करणार. त्याच्यानंतर जे नेक्स्ट बकेट असेल त्याच्यात तुम्ही जवळजवळ 30% तुमचे पैसे ठेवणार. तिथे तुम्ही कार घेणं किंवा कुठे जास्त लांब फिरायला जायचं आहे किंवा तुम्हाला जे काही नियर टर्म गोल्स असतील ते त्याच्याने कॅटर करावं. आणि जे तुमचे बाकीचे उरलेले, आता इथे 10% गेले, 30% गेले, म्हणजे आपल्याकडे 60% उरले. 60% आपल्या लाँग टर्म गोलसाठी. मग तिथे हाऊस परचेस झाला, तिथे गोल्ड परचेस झालं, तिथे तुम्हाला तुमचं रिटायरमेंट, मुलांचं शिक्षण, असं जर का लोकांनी नीट आखलं ना, मग कुठल्याही क्लायंटला हा त्रास होत नाही की पैसे कुठून उभे करायचे. कारण का आपण इमिडिएट गोल्सवर पण फोकस करतो आहे, आपण मिड टर्म गोल्सवर पण फोकस करतो आहे आणि आपण लाँग टर्म गोल्सवर पण फोकस करतो आहे. सो इथे, आणि मग ते ॲसेट ॲलोकेशन, सोन्यात इन्व्हेस्ट करायची का घरात इन्व्हेस्ट करायची. ॲसेट ॲलोकेशन कसं करायचं? आता कसं करणार, त्याच्यात मी आता एक एक्झाम्पल 25 लाखाचं घेऊन चालेल, की सपोज कोणीतरी असा अकाउंट म्हणजे किंवा त्यांच्याकडे 25 लाख असतील, तर मी काय करते माहिती आहे, ते 5 बकेट्समध्ये डिवाईड करते. पहिलं जे बकेट असेल ते आपल्या डेट फंड्ससाठी, जिथे आपल्याला कधीही पैसे लागतील तर आपण काढून घेणार. नेक्स्ट जे आपलं बकेट असेल ते फॉर एक्झाम्पल, आता तुमचं वेकेशन होऊ शकतं, त्याच्यात तुमचे मुलांचे शिक्षणाचे कुठले फंड्स आहे? हां, डेट फंड्सला मॅडम, बिकॉज वी आर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स, आम्हाला फंडला लेबल नाही करू शकत. पण अदरवाईज डेट फंड्स जेव्हा क्लायंट आपल्याशी कॉन्टॅक्ट करतात, आम्ही एक्झॅक्टली गाईड करतो त्यांना. त्याला लॉक इन नसतो. लॉक इन नसतं, कधीही काढता येतात. देर इज नो लॉक इन, देर इज नो एक्झिट लोड्स. टॅक्सेशन ॲज पर टू द इन्कम टॅक्स ब्रॅकेट. नंतर ते नेक्स्ट बकेट जे असेल ते आपलं हायब्रिड फंड्स असणार आहे, विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ इक्विटी अँड डेट. नंतर त्याचं जे तिसरं बकेट असतं तिथे ॲसेट ॲलोकेशन फंड्स वगैरे आजकाल आलेले आहेत, जिथे गोल्ड, सिल्वर असे काही मेटल्स याच्यात इन्व्हेस्टमेंट करता येतात. आणि त्याच्यात गोल्डच्या पण प्लस आपल्याला इंडेक्स फंड्स पण आपल्याला टाकता येतात. म्हणजे काय? इंडेक्स फंड्स म्हणजे एक्झॅक्टली आता सेन्सेक्स असतं, निफ्टी असतं, US नॅसडॅक असतं, S&P असतं. सो आपल्याला एक्झॅक्टली त्याला मॅपिंग असे फंड्स असतात ज्याच्यात हार्डली 0.1% एरर असतो. सो काही लोक असे म्हणजे आम्हाला सांगतात की मॅडम एक्झॅक्टली इंडेक्सला बेंचमार्क, आणि काय होतं ह्या फंड्समध्ये तुमचा एक्सपेन्स रेशो खाली जातो. म्हणजे तर कधी आम्ही तेही रेकमेंड करतो किंवा एक ॲक्टिव्हली मॅनेज फ्लेक्झिकॅप फंड्स पण आपल्याला कन्सिडर करतात. सो एक्झॅक्टली क्लायंटच्या रिस्क ॲपिटाईट काय आहे, क्लायंटला कधी लागणार आहेत, किती रिस्क घेऊ शकतो, आधीची कंटेन्जन्सी कशी आहे, त्याच्याप्रमाणे हे सगळं डिसाईड होतं. सो आता परत आपल्या बकेट्सवर आलो आपण. फर्स्ट बकेट आपला जो असणार आहे तो आपल्या डेट फंड्समध्ये इमिडिएट गोल्ससाठी. सेकंड बकेट जो आपला असणार आहे तो हायब्रिड फंड्समध्ये आपल्या 2 ते 3 वर्षांच्या गोल्ससाठी. मधला जो बकेट असणार आहे तिसरा, तो तुमचा जे तुमचे नियर टर्म गोल्स येणार आहेत, म्हणजे 5 वर्ष किंवा 3-4 वर्षांनी, तर त्याच्यासाठी. चौथा जो बकेट असणार तिथे फ्लेक्झिकॅप आणि थीमॅटिक फंड्स आपण रेकमेंड करणार. आणि 5वा हा तुमचा असणार आहे स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड्ससाठी. आता जेव्हा कोणाला SWP करायची वेळ आली, समजा SWP म्हणजे काय? सिस्टमॅटिक विड्रॉल. म्हणजे मला आता 25 लाख मी मॅडम तुम्हाला इन्व्हेस्ट करायला, माझे प्लीज इन्व्हेस्ट करून घ्या आणि मला त्याच्यातनं ना काहीतरी रेग्युलर फ्लोज पाहिजेत, मला महिन्याला खर्चाला पैसे मिळाले पाहिजेत. आता 25 लाखावर अंदाजे आपल्याला 18,000 हे विड्रॉल करू शकतो आपण. 18,000 विड्रॉल तुमच्या दर महिन्याला सेट डेटला, म्हणजे आपण समजा 5 तारीख ठरवली तर 5 तारखेला आपल्या अकाउंटला क्रेडिट होतील. आता त्याच्यानंतर आपण हे सेग्रिगेट करणार. 5 लाख डेट फंड्समध्ये, 5 लाख तुमचे हायब्रिड फंड्समध्ये, नंतर 5 लाख तुमचे ॲसेट ॲलोकेशन फंड्समध्ये,
नंतरच्या जे पुढचे 5 लाख आहेत ते तुमचे फ्लेक्झी कॅप फंड्समध्ये आणि लास्ट जे 5 लाख उरतात ते मिड कॅप स्मॉल कॅप फंड्समध्ये. आता मी कसं करते, जो शेवटचा बास्केट उरतो ना, आता क्लायंट माझे, मी 15 वर्ष ह्या बिझनेसमध्ये, सो आता इथे असं झालेलं आहे की ते इतके मल्टीफोल्ड झालेत की ते परत आपण रिबॅलन्सिंग करू घेतो क्लायंटकडनं. आणि परत मग तुमचा डेटचा, म्हणजे असं कधी होत नाही क्लायंटकडे की तो रिटायर्ड झाला आहे आणि त्याच्याकडे 5 वर्षांचे जे लागणारे पैसे आहेत ते डेट आणि हायब्रिडमध्ये असतात. म्हणजे मार्केट जरी व्हेरिएशन झालं, माझा क्लायंट कधीच घाबरत नाही, कारण का हा प्रॉपरली हे मिक्सचर चालतं. माझ्याकडे असा फंड नाही आहे, पण मला महिन्याला 40-50 हजार पगार आहे. तर मी 15,000 जर टाकू शकते, बरोबर. ते मी 15,000 कशात टाकावे? फर्स्ट माझ्याकडनं काय बघितलं जातं तुमच्याकडे की कंटिंजन्सीज काय आहेत, कारण का आपण डायरेक्टली अशा फंड्समध्ये इक्विटी SIPs केल्या, म्हणजे हाय रिस्क फंड्स म्हणतो आपण, तर त्याच्यात काय होतं, पैसे सुरुवातीच्या काळात नेगेटिव्हसुद्धा जातात आणि मग लोक त्याला प्रिपेअर्ड नसतात आणि पैसे लागले आपल्याला काही इमर्जन्सीला, तर मग असं होतं की आपले 100चे 95 दिसू शकतात. म्हणून पहिलं बघणार की त्यांच्याकडे काही फंड आधी बाजूला केलेला आहे का, FDमध्ये किंवा डेट फंड्समध्ये. ते नसेल तर पहिली 2-3 हजाराची SIP तरी आपल्याला त्याच्यात ॲलोकेट करायला लागते. त्याच्यानंतर मग तुमचे काही ना काहीतरी मिड टर्म, किती लोक मला म्हणाली की मी ये मेरे रिटायरमेंट के लिए कर रहा हूँ, ये किड्स एज्युकेशन, असं होत नाही माझ्या एक्सपिरियन्समध्ये. मध्येच कार दिसणार, मध्येच बाईक दिसणार, मध्येच वेकेशन दिसणार, मग त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट्स होणार आणि मग जो मेजर चंक असतो तो तुमचा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी जातो. त्यामुळे ना क्लायंट कुठेही प्रेझेंट लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज नाही करत. ॲट द सेम टाईम दे कॅटर टू देअर फ्युचर गोल्स. इतकं सोपं असतं हे गणित, काही कॉम्प्लेक्स नसतं. आता बऱ्याचदा असं होतं की जेवढं इन्कम आहे ना तेवढाच खर्च पण होतो. तर सेव्हिंग्स करणं का महत्वाचं आहे? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. काय होतं आहे, एकतर फोमो किंवा पेअर प्रेशर, किंवा तुम्ही काय त्याला जे मुलं म्हणतील आजकालची ती, कारण का आता माझ्याच ऑफिसमध्ये 15 लोकांचा स्टाफ आहे आणि त्यात मला मजा सांगायला आवडेल की 10 यंग मुलं आहेत जे CFA CFP करतायत वगैरे. तर आता मी काय बघते आहे माहिती आहे ह्याच्यात, iPhone आता 17 आला. काय झालं, म्हणजे आयफोनच्या गॅलरीमध्ये स्टॅम्पेड झालं. इथे साधं आमच्याच ऑफिसमध्ये फोन कुठला माहिती आहे, iPhone 14. आता कुठला पाहिजे, 17. म्हटलं प्रॉब्लेम होता का फोनमध्ये? काहीच नाही प्रॉब्लेम. पण ही नव्या पिढीचा प्रॉब्लेम आहे हा. म्हणजे कन्झम्पशन. आता काय झालं, इथे तुमचा फोकसच हल्ला ना. काय करायला बघत होतो आपण, मला जाऊन पुढे घर घ्यायचं आहे, मला पुढे जाऊन मला इथे फिरायला जायचं आहे. आता हे गोल्स कुठे राहिले, आता फोनवरच गेला. म्हणजे लगेच पियर प्रेशर, फोमो, हे मेजर. आणि लॅक ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग, की हे लोकांना प्रॉपर प्लॅनच करत नाही. बजेटिंग, किती लोक बघा तुम्ही, इंडियाचा मी एक जस्ट डेटा काढलेला आणि आय वॉज सरप्राईज टू नो दॅट ओनली 7% ऑफ इंडियन्स डू द बजेटिंग एक्झॅक्टली. बाकीचे सगळे जैसे आ रहा है वैसे चल रहा है, चलने तो, म्हणजे त्या बेसिसवर जगतात. म्हणून पहिलं माझ्याकडे जर का कुठलं कपल आलं किंवा कोणी आलं तर पहिला होमवर्क तोच असणार की तुम्ही तुमचं आधी बजेट टाका, तुमचा खर्च काय, तुम्ही काय केलं आहे आणि तुम्हाला पुढे जायला किती शॉर्टफॉल आहे. हे जेव्हा आपल्याला कळेल ना, त्याच्यानंतर आपण आपले पुढचे जे काही इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी असतात ते सुरू करतो. पण साधारण किती सेव्हिंग केलं पाहिजे, म्हणजे 20%, 30% किती केलं पाहिजे पगारातलं? बरोबर. आता नाही, ह्याला फायनान्सनी एक रूल दिला आहे, 50-30-20. व्हॉट इज दॅट रूल? आता जसं फॉर एक्झाम्पल 100 पगार आहे आपला, त्याच्यातनं 50 आपला जो काही घर खर्च वगैरे त्याच्यात जाणार, 30% आपल्या लाईफस्टाईलमध्ये जाणार. ह्याच्यातही तो आकडा घेतलेला आहे. आणि 20% आपल्या सेव्हिंग्सकडे जाणार. सो 20% सेव्हिंग्स हे झालंच पाहिजे, हे व्हायलाच पाहिजे. म्हणून आम्ही सांगतो EMI घेताना पण जास्त 50 ते 55% वर जाऊ नका. कारण का जर का तुम्ही पण मग तो या 20% नाही धरत EMI? नाही, तो 30% ह्याच्यात पकडला जातो. कारण का 20% आपल्या फ्युचर सेव्हिंगसाठी हे झालेच पाहिजे, त्याला हातच नाही लागला पाहिजे. आणि हे जनरलाइज नाही करतायत, कारण का सगळ्यांचे ना लायबिलिटीज वेगळे असतात. पण साधारण 50, 30 आणि 20 हे अगदी हा बेसिक फॉर्म्युला क्लायंट्स आपले फॉलो करू शकतात. आता ह्याच्यामध्ये इमर्जन्सी फंडचं काय? आता तुम्हाला पहिला जसा जॉब लागतो ना, पहिलं काय गोष्ट केली पाहिजे एखाद्या कुठल्याही प्रेक्षकाने, आपल्या जे व्ह्युअर्स आहेत, की पहिलं आपलं इमर्जन्सी फंड बाजूला झाला पाहिजे. आता तो म्हणजे काय, की मला जो काही 6 महिन्यांचा खर्च लागतो आहे तो एक बाजूला झाला पाहिजे. दॅट कॅन बी इन FDs, दॅट कॅन बी इन डेट फंड्स, जिथे लॉक इन नसतं. ते झालं की मी मोकळा, काय जे इन्व्हेस्टमेंट, कारण का मध्ये काही जॉब लॉस झाला, मला मेडिकल इमर्जन्सी आली, मला काही कुठलेही खर्च आले, तर माझे ह्या
कॉर्पसमधनं ते खर्च होणार आहेत. बाकी जे मी फ्युचरसाठी जे काही इन्व्हेस्टमेंट करतो आहे ती तशीच्या तशी इंटॅक्ट राहते. सो हा त्याचा ॲडव्हान्टेज असतो. म्हणून इमर्जन्सी फंड ही कन्सेप्ट आजकाल खूप महत्त्वाची झाली आहे. तो किती पर्सेंट ठेवावा? 5%, 10%? याला पर्सेंटेजमध्ये असं नाही म्हणता येणार. ह्याच्यात तुम्ही काय, आता समजा तुमचा महिन्याचा खर्च फॉर एक्झाम्पल एखाद्याचा 25,000 आहे, त्याला मल्टिप्लाय बाय 6 हा जास्तीत जास्त कोणी 3 महिने पण ठेवतात. सो मिनिमम 75,000, मॅक्सिमम इट कॅन बी 1.5 lakhs. आता त्याच्यात घरात वयस्कर लोक जास्त आहेत किंवा आजारपण आहे, तर अशा वेळेस आम्ही सांगतो की जास्त ठेवा. काय फॉर्म्युला आहे परत सांगा. मिनिमम 3 months ऑफ एक्सपेन्स मिनिमम, आणि इट कॅन बी 6 months विच इज आयडियल. बेसिकली इमर्जन्सी फंड आहे ना, हा इमर्जन्सी आल्यावर नाही केला पाहिजे, हा इमर्जन्सी येण्याच्या अगोदर झाला Day पाहिजे. one पासनं. Day one पासून. आता आपण बऱ्याचदा बघतो, बऱ्याच महिलांना ज्याला आपण फायनान्शियल लिटरसी म्हणतो ती जरा नसते. म्हणजे त्या कमावणाऱ्या असल्या, गृहिणी असल्या, तरी त्या लक्ष देत नाहीत एवढं, की हे बघतायत ना, मग त्यांना बघू दे असं. तर तुम्ही स्वतः स्त्रिया म्हणून काय सांगाल? स्त्रियांना कसं आर्थिक त्यांनी साक्षरता आणली पाहिजे? आता जेवण करताना बघा, साधं आपण जेवण करताना मीठ जरी कमी असेल ना, तरी आपल्याला लगेच लक्षात येईल की हे मीठ कमी आहे. किंवा गोडाचा पदार्थ, आता ह्याच्यात ना जरा साखर टाकली पाहिजे, आई लगेच बोलणार. म्हणजे काय, हा एक्सपिरियन्सचा प्रश्न आहे. आता इथे कसं होतं माहिती आहे, ही थोडीशी मेल डॉमिनेटेड आहे. म्हणजे कसं, पुरुषांनी आधीपासून काळातनं ह्याच्यात इन्व्हॉल्वमेंट दाखवलेली आहेत, आणि त्याच्यात कसं झालंय, कारण ते कमावते होते म्हणून. आता त्याच्यात मग वडिलांनी डिसिजन्स घेतले, मिस्टरांनी डिसिजन घेतले, भावाने डिसिजन्स घेतले. ती कुठेतरी तिला ना तो कॉन्फिडन्स येत नाही स्त्रियांना, की मला एक तर लिटरसी नसते फर्स्ट ऑफ ऑल, आधीच्या काळातल्या गोष्टी करूया आपण, आणि नंतर कॉन्फिडन्स असतो, मी चुकली तर, हे पैसे बुडले तर, हे पैसे कमी झाले तर, ही भीती असते. त्याच्यामुळे त्या ते पाऊल टाकायला घाबरतात. पण जर का लक्षात असेल तर स्त्रिया ह्या खूप सुंदर सेव्हिंग्स करणाऱ्या असतात. आता तुम्ही आपल्या आजीला बघा, म्हणजे मला अजूनही आठवतं माझ्या आजीचं, कुठेतरी ना ते 5चं 25चं नाणं, 1 रुपयाचा कॉईन असे ना त्या तांदळाच्या डब्यात, गव्हाच्या, आणि आजोबांना जेव्हा पैसे लागायचे किंवा माझ्या आईला जेव्हा पैसे लागायचे लगेच ते पाठवून देणार. म्हणजे आपल्याला सेव्हिंग्सची हॅबिट होती. पण आता झालं कसं, ओव्हर द पिरियड ऑफ टाईम हे ॲव्हेन्यूज चेंज झाले. पण आता तुम्हाला मला सांगायला आवडेल की जेव्हा आता हे पॉडकास्टमध्ये आम्हाला महिन्याला 200-250 लीड्स तर महिन्याला येतात मिनिमम. त्यातनं जर का तुम्ही बघितलं तर जवळजवळ 30 ते 40% हे म्हणजे लेडीज लोक मला कॉल करतात. एक तर लेडीज असेल म्हणून पण की लगेच कनेक्ट करता येतं. बट म्हणजे हे दिसतंय की इकडून आता जरा तो शिफ्ट होत चालला आहे. लेडीज आर शोईंग द इंटरेस्ट, दे आर इन द इकॉनॉमी टू, म्हणजे आता म्हणजे साक्षरता वाढल्यामुळे त्यांना जॉब्समध्ये पण आहेत, ते फोकस्ड आहेत, ते करिअर ओरिएंटेड आहेत, आणि त्यांना का हे गरजेचं आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. कारण का काय होतं माहिती आहे, कधी आपल्यावर असं इमर्जन्सी येईल, मी आता काही एक्झाम्पल्स इथे सांगेन, की आपली तयारी असली पाहिजे त्याच्या अगेन्स्ट. कारण का लेडीज खूप म्हणजे एका पूर्ण सायकलमधनं जाते. तुम्ही बघा, जसं लग्न होतं, मूल होतं, लगेच तिला सबॅटिकल म्हणजे थोडासा ब्रेक घ्यायला लागतो. मुलांचं शिक्षण जेव्हा 10वी-12वीला येतं, तिला थोडंसं, नाही तर जर का मुलाला कमी मार्क मिळाले, चांगले मिळाले तर मग मुलाला, हां, आणि वाईट असले तर बायला. अशा बऱ्याचशा ना अडथळ्यांमध्ये, किंवा नवऱ्याची ट्रान्सफर झाली तर तिला सगळं शिफ्ट करावं लागतं. सो अशा वेळेस तिने जेवढं साक्षर असेल आणि जेवढं तिला फायनान्शियल नॉलेज असेल, तेवढी ती एक्झॅक्टली आपल्या वर्ल्डला फेस करू शकते. पण मला एक विचारायचं आहे की नोकरी करणारी आणि नोकरी न करणारी यांना तुम्ही काय वेगवेगळा ॲडवाईस द्याल? सो आता नोकरी न करणारीच आपण एक्झाम्पल बघूया. माझी ना एक दुबईची क्लायंट आहे, आणि तिने 2014 साली तिला एक पॉकेट मनीमध्ये म्हणजे दिराम्समध्ये तिला द्यायचे खर्चाला. तिने त्याच्यातनं 30,000ची SIP सुरू केली, नवऱ्याला न सांगता. हां, आता मी मजा सांगेन का ते. आता काय झालं, गेल्या वर्षातच मिस्टरांनी घर घेतलं दुबईला, आणि ही वॉज फॉलिंग शॉर्ट ऑफ 50 lakhs. अचानक तेव्हा तिने सांगितलं की माझ्याकडे मी तुला मदत करू शकते, आणि ही वॉज सो सरप्राईज की हे तू कसे काय उभे केले. तेव्हा तिने सांगितलं की मी 2014 पासून इन्व्हेस्टमेंट करते आहे, आणि आज माझा एक
डिसेंट कॉर्पस झालेलं आहे, त्याच्यातनं मी तुला हे 50 lakhs देऊ शकते. म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवायला घ्या, ते पण पैसे थोडेसे बाजूला काढून ठेवायचे. आता ही एक एक्झाम्पल खूप चांगलं आहे, कारण का वी आर व्हेरी कनेक्टेड, आणि जेव्हा अशा लोकांचे गोल्स अचीव्ह होतात ना, तेव्हा माझंही तेवढंच, म्हणजे आय एम ऑल्सो रिअली हॅपी फॉर देम. तसंच आता सिम्पल एक एक्झाम्पल, चला 30,000 आपल्याला महिन्याला जमत नाही, असं मला बरेच आपल्याला प्रेक्षक कॉमेंट करतील की मॅडम अशा आमच्याकडे आमचे नवरे काय आम्हाला एवढे देत नाहीत. मग तुम्हाला 10,000 देतात, त्याच्यातनं 5,000 तर आपण बाजूला करू शकतो. त्या 5,000चं काय करायचं? आता दर वर्षाला इच्छा असते आपल्याला, नेहमी मला गृहिणीची कंप्लेंट असते, मॅडम आहे ना मला फिरायलाच घेऊन जात नाही, किंवा आम्हाला फिरायला जायचं असं पण पैसेच उरत नाही. आता 5,000 जरी सेव्ह करत राहिली ती, वर्षाला 60,000 होतात. एक गोवा ट्रिप तर बनते. आता जेव्हा तुम्ही मिस्टरांना तुम्ही गोव्याला ॲज अ फॅमिली तुम्ही घेऊन जाल, सांगा ते मिस्टर आपल्याला 10,000 20,000 नाही करणार का? सो असे ना छोट्या छोट्या हॅबिट्सनी आपल्याला सवय करायला पाहिजे. मग किटी पार्टीमध्ये वेस्ट करण्यापेक्षा जर का तुम्ही इन्व्हेस्ट केले तर ह्याचं कंपाऊंडिंग नाही का खेळणार? तशा माझ्या मेट्स, आता इथे मेट्सच्या एक्झाम्पल्स सांगते. म्हणजे आता माझ्याच घरातली मेड आधी सुरुवात केली 1,000च्या SIPने, घाबरत, कारण का मी सांगितलेलं पैसे वोलटाईल असतात, खाली जाणार वरती जाणार, याच्यातनं ते सुरू झालं. मग 1ची 2 केली, 2चे 3 केलं. स्वतःच्या पैशांवर जेव्हा तिने स्वतःचं फ्रीज विकत घेतलं ना, एक स्टोव विकत घेतला ना, अजून माझ्या अंगावर काटे येतात, इतकं तिला फुलफिल, बरं वाटलं. म्हणजे तिच्या डोळ्यातनं पाणी, की आज मी माझ्या पैशांवर मी काहीतरी करू शकली. आणि असं जेव्हा स्त्रिया करायला लागतील ना, देन इथे कुठे बघा त्या नोकरी करत होत्या का? नाही. आता नोकरी करणाऱ्या का गरजेचं झालं आहे माहिती आहे? एक खूप लाईव्ह केस आहे आणि फार माझ्याशी क्लोज केस आहे ती. 2017 साली मी म्हणजे बऱ्याच ह्याच्यावर मंचावर, म्हणजे ठाणा महानगरपालिकेच्या मंचावर मला वेबिनारला बोलवलेलं ॲज अ गेस्ट. तेव्हा मी काहीतरी बोललेली आणि दॅट लेडी गॉट कनेक्टेड विथ मी. माझी लगेच तिने ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट घेतली आणि शी केम टू मीट मी. 1.5 तास ती रडत होती बाई. म्हणजे ओपनअपच, इतकं तिला मनात फ्रस्ट्रेशन की काय झालं. मग नंतर तिने मला तिची सगळी स्टोरी सांगितली. सो शी वॉज 40, 12 वर्षांचा संसार, मुलगी 9 वर्षाची, आणि हजबंड हॅज अ एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, अँड ही सगळं सोडून एक 25 वर्षाच्या मुलीबरोबर UKला निघून गेले. आता मिस्टरांचा पगार वगैरे सगळं चांगलं होतं, तिने चांगलं लाईफ बघितलेलं, ती कमवत होती, 45,000 तिचा पगार होता. पण आता झालं काय बघा, इकडे काहीच सेव्हिंग नाही. आता मुलीला हे सगळं आलिमनी आणि हे सगळं त्याला वेळ जातो आपल्या इंडियात. आता तर तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं, आईवडिलांची पण धड मदत नाही, कारण का तेही तसे गरीब घरातनं. आता तिला शून्यातनं ते पैसे बनवायला लागले. आणि आज मला तिला खरंच सांगायला तुमच्या म्हणजे ऑडियन्सला आवडेल की आज ती इतकं तिने स्वतःला कॅपेबल बनवलं आहे, वेगळे शिक्षणं घेऊन, ॲक्टिव्ह इन्कम वाढून, की आज ती तिच्या मुलीचं शिक्षण स्वतः करू शकते. तिला वाटलं तर एक छोटं 1 BHK नक्की ती स्वतः घेऊ शकते आणि अगदी मानाने जगते. तर अशा जेव्हा एक्झाम्पल्स आपल्यासमोर येतात ना, तर मी सांगते लेडीना की काही आपल्याला कमी नसतं. आपल्याला फक्त ती दिशा मिळाली पाहिजे, आपल्याला तो फोकस मिळाला पाहिजे. एक लेडी काहीही करू शकते. आणि अशीच एक्झाम्पल ह्या कोविडमध्येच माझ्या अगदी क्लोज फॅमिली रिलेटिव्हची झाली. म्हणजे तिचे मिस्टर, ही वॉज 44 वेन ही एक्सपायर्ड. आणि म्हणजे इट वॉज अ व्हेरी सॅड स्टोरी. पण काय झालेलं माहिती आहे, पूर्ण फायनान्शियल जर्नीमध्ये ती मिस्टरांबरोबर अपॉइंटमेंट्सला येऊन बसायची. शी वॉज टेकिंग दॅट कंट्रोल बिकॉज हजबंड वॉज व्हेरी बिझी विथ हिज जॉब प्रोफाईल. तर मिस्टरांचा टर्म प्लॅन, मिस्टरांचे इन्व्हेस्टमेंट, स्वतःची जे काही जमेल तशी इन्व्हेस्टमेंट, अशा केल्यामुळे आज जेव्हा तिच्यावर एवढी मोठी म्हणजे कॅलॅमिटी किंवा काय जे म्हणेल ते आलं, तेव्हा तिच्याकडे ॲटलिस्ट तिला नोकरी करायची लगेच गरज लागली नाही. कारण का टर्म प्लॅन असल्यामुळे जे घराचं लोन होतं ते क्लिअर ऑफ करून टाकलं. जे पैसे होते त्याच्यातनं SWP घेतली, सिस्टमॅटिक विड्रॉल, आणि त्याचं आपल्या मुलांचं संगोपन, स्वतःचं रिटायरमेंट हे फेस करते. सो जेव्हा तुम्ही हे असे इन्व्हॉल्वमेंट घेता ना, तेव्हा तुम्हाला इझिली ते टार्गेट करता येतं. आता आमच्या ऑफिसमध्ये आम्ही काय करतो ते सांगते. नेहमी कोणी असं, आता मिस्टरांनी कॉल केला किंवा लेडीनी कॉल केला, मी त्यांना सांगते इदर इट विल बी अ झूम ऑर गुगल मीट ऑर माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही व्हिजिट करताय, प्लीज जॉईन ॲज अ कपल. मग ते आई मुलगी वडील असू शकतात, आई मुलगी असू शकते. सो देअर कॅन बी एन नंबर ऑफ केसेस. म्हणजे आपली गुंतवणूक ही आपल्याला माहिती पाहिजे आणि आपल्याबरोबर जे कोण आपले इमिडिएट मेंबर असतो ना त्याला पण माहिती पाहिजे. सो जेव्हा हे सगळं होतं त्याला तोही कळतो. स्वप्न शेअर करतायत तुम्ही माझ्याशी, तर किती इम्पॅक्टफुल असतं हे. जेव्हा तुम्ही असं करणार एक्सरसाइज, तुम्ही कसे डिव्हिएट होणार तुम्हीच सांगा. आणि डिव्हिएट झालं तर आम्ही आहोत तुम्हाला बरोबर ट्रॅकवर आणायला. सो असं होतं. आणि पूर्वी असं असायचं ना की बायका भिशीत पैसे
ते अजूनही करतात. अजूनही भरपूर. आता ते बीशीला जरा कन्व्हर्जन आलं टू द किटी पार्टी. अगदीच चुकीचं आहे. तर काही लेडीजना पण काहीतरी एक करमणूक पाहिजे. बट कधी कधी मी बघितलं आहे आता की 10,000ची BC 15,000ची इज इट वर्थ इट? खरंच नाही. कारण का आपल्याला लाईफस्टाईल काय होतं माहिती आहे, आधीच्या काळात ना फक्त महागाई होती. आता तसं नाही आहे. आता इट इज लाईफस्टाईल इन्फ्लेशन. म्हणजे साधं इन्फ्लेशन तर आहे, पण माझ्या बाजूवाल्यांकडे BMW आल्यावरती माझ्याकडे एक साधी चांगली सिडॅन तर असलीच पाहिजे ना. हे तर आता मिनिमम गरजा झालेल्या आहेत. परत रिटायरमेंटनंतर पण माझं असं नाही होणार आहे की फक्त मला घर खर्च आणि खायचं आहे. माझ्या फॅन बिघडणार, माझं AC बिघडणार, मला माझ्या घरात रेनोव्हेशन टाकायला लागणार. कारण का आपलं लाईफस्टाईल आपण तसं इम्प्रूव्ह केलेलं आहे. आता त्याला जर का तुम्हाला मॅच नाही करता आलं मग फ्रस्ट्रेशन येतं. म्हणून तुम्हाला आधीपासूनच त्याच्यासाठी नीट प्लॅनिंग हे करायला पाहिजे. प्रेझेंट लाईफस्टाईल कॉम्प्रोमाइज करायचं आहे का? तर मी सांगते सगळ्या क्लायंट्सना बिलकुल नाही. जेवढं तुमचं लाईफस्टाईल आहे त्याच्यापेक्षा अजून 10,000 15,000 अजून तुम्ही थोडेसे अजून खर्च करा, एन्जॉय करा. पण पैसे जेव्हा मल्टिप्लाय करायची वेळ येते ना त्याला नीट शिकून घ्या. आणि दुर्दैवाने ते आपल्या शाळेत काही कोणी शिकवलेलं नाही आहे. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आपण वर्षानुवर्षानं FD करतो. ते करणं योग्य आहे का? तुम्हाला वर्षभरात पैसे लागत आहेत. अगदी आपल्या काही घराचं डाऊन पेमेंट आहे, मुलांचं शिक्षण आहे, डेफिनेटली FD करावी. FD काय वाईट नाही आहे. इतके वर्ष आपले आधीची पिढी करत आली आहे. फक्त काय झालं माहिती आहे, आधीच्या काळात आहे ना FDला अगदी इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न्स मिळायचे. म्हणजे आता तुम्ही विचारा आईवडिलांना किंवा आपल्या आधीचं काळ 10 ते 12% FD, एंडोमेंट पॉलिसी, LIC पॉलिसीजवर आपल्याला रिटर्न्स यायचे. आता असं राहिलं आहे का? इट इज हार्डली ॲट 6-7%. ते पण टॅक्सेबल करून तर तेवढेही येत नाहीत, ते 5%वर येतात. म्हणजे आता अगदीच एक्झाम्पल घ्यायचं झालं, समजा कोणीतरी 10 लाख आहेत आणि त्याची FD केली तर ती 10 वर्षांनी दॅट विल बी ओनली डबल. म्हणजे 19-20 लाख डिपेंडिंग ऑन 6-7% रिटर्न्स. त्याच्यावर टॅक्सेशन ते तर आपण धरलंच नाही. हेच जर का आता म्युच्युअल फंड्समध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केले, हायब्रिड फंड्समध्ये पण, आणि आपण 12%चं ॲझम्पशन घेतलं समजा, तर ते किती होणार आहेत माहिती आहे? एक्झॅक्टली त्याच्या दुप्पट, म्हणजे 30 लाख. सो आता इथे जेव्हा 10चे फक्त 20 होत आहेत, आपल्याला म्युच्युअल फंडनी ते पॉसिबिलिटी आहे, इफ ॲट ऑल यू गेट अ रिटर्न ऑफ 12%, ते 30 लाख होण्याचे. आता एक्झाम्पलच घेतलं जायचं झालं, आपण 10 लाखाचं एक्झाम्पल, कारण का आपल्याला सोपं पडणार आहे. सो 10 लाखाचं विड्रॉल घेतो आहे. आम्ही म्हणतो की 10 लाखावर अंदाजे 6 ते 6,500, 6,000 इज अ आयडियल फिगर, ॲट समवेअर 8% जर का काढतो आहे. म्हणजे 10 वर्षात आपण किती काढलेले असतील? 7,20,000. महिन्याला 6,000 गुणिले 12, 72,000 मल्टिप्लाय बाय 10, 7,20,000. आता ते 10 लाखाची किंमत काय झाली असेल माहिती आहे? जरी साधं 12% कॅल्क्युलेशन केलं नाही तरी पण त्या अमाऊंटचे 10 लाखाचे 17 लाख रुपये झाले असतील. आता सांगा, नुसते त्या अकाउंटला आपण ठेवणार. मी जर का सांगितलं कोणाला, तुम्हालाही, की तुमची 500ची नोट फेकून द्या, तुम्ही काय म्हणणार? काय मूर्ख आहे काही बाई, का अशी मला 500ची नोट फेकायला सांगते? काय करतो आहे आपण रोज? हेच करतो आहे ना, की लिटरली वी डोंट व्हॅल्यू द मनी. म्हणजे जर का त्याच्यावर 1,000, 200, 300 जर का मिळत असतील आणि माझा मुलाचा बर्गर किंवा पिझ्झा सुटला तर का नको? मी लोकांना विचारते, आपल्याला ना हे जमत नाही आहे कॅल्क्युलेशन. ह्याच्यात तुम्ही दुसऱ्या कम्युनिटीज बघा, त्या कुठे किती ह्याच्यावर आहेत. तर तसं लक्षात आलं पाहिजे की आपल्याला मल्टिप्लिकेशन पैशांची जमली पाहिजे. आणि आपल्याला ते नसेल जमत ना तर नक्कीच आमची मदत घ्या. पण म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय असतं आणि ग्रोथ कशी होते त्याची? बरं, म्युच्युअल फंड म्हणजे अगदी सोप्या भाषेत समजवते. तुमच्याकडे 10 रुपये आहेत, कोणाकडे 100 रुपये आहेत, माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत. असे आपण सगळे ज्यांचे जसे पोटेन्शियल असतील ते सगळे एकत्र येणार. तो एक फंड क्रिएट होतो. बरं, त्याला एक फंड मॅनेजर जो त्याला सगळं मॉनिटर करतो, त्या कंपनीचा, त्या फंड हाऊसचा. आता हे सगळं सेबी रेग्युलेटेड असतं, म्हणजे सेबीचं ह्याच्यावर नियंत्रण असतं. काय होतं, आपल्याला त्यातलं काही कळत नसतं. हे फंड मॅनेजर्स विल टेक द कॉल्स ऑन आवर बिहाफ. समजा आता इक्विटी फंड असेल तर ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतील, डेट फंड्स असतील तर ते बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतील. आता त्यांचा जो एक्सपिरियन्स असतो ना हा 15, 20, 25 वर्षांचा असतो. परत ते एकटे असतात का? त्यांच्याबरोबर पूर्ण रिसर्चची टीम असते जे त्यांना हे डिसिजन्स घ्यायला मदत करते. त्यामुळे होतं कसं माहिती आहे की एकतर आपल्याला जरी त्याच्यातलं काही कळत नसलं तरी कोणीतरी प्रोफेशनली ते मॅनेज केल्यामुळे लोकांची रिस्क खूप कमी होते आणि त्यांना रिटर्न्स चांगले बनण्याचे ते खूप चान्सेस असतात. आता तुम्ही म्हणाल म्हणजे सिन्स आय हॅव म्हणजे एक जवळजवळ 15 वर्ष यातला एक्सपिरियन्स आहे.
मी जर का माझे स्टॉक्स तुम्ही बघितले तर आय डोंट ओन अ डीमॅट अकाउंट. Oh. सगळं SIPनी केलं आहे. आता तुम्ही जर का बघितलं तर हिरानंदानी मेडोज ठाण्यासारख्या लोकेशनवर माझं एक मोठं ऑफिस आहे. माझं दोस्ती इम्पिरियामध्ये जवळजवळ 3 BHKचं एक 3 कोटीचं घर आहे. आणि स्वतः मुलाला मी आत्ता जे मी सांगितलं मास्टर्सला पाठवलं आहे तर ते जवळजवळ 1 कोटीचा खर्च आहे. आता हे सगळं एक सर्वसामान्य बाह्य मी अगदी छोट्याशा इन्व्हेस्टमेंट्समधनं सुरू केलं. मल्टिप्लिकेशन आज हे सगळं करू शकली. जर का एक साधी बाई हे करू शकते तर बाकीचे आपले क्लायंट्स का नाही. सो मी नेहमी क्लायंट्सना सांगते फक्त फोकस पाहिजे. कुठे पोचायचं आहे आपल्याला. काही कॉम्प्लेक्स केलं आहे का काही नाही. आय रिलाइड ऑन द एक्सपिरियन्स्ड पीपल आणि दॅट्स हाऊ वी मेड इट. किती % ग्रोथ होते? आता जसे आम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स असतो तर आम्हाला म्हणजे सांगण्याला आम्हाला 12% अलाउन्स असतो. पण क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये डिपेंडिंग ऑन वेन दे हॅव एंटर्ड दॅट कॅन बी हायर ॲज वेल. म्हणजे डिपेंड्स किती तुम्ही रेग्युलरली रिव्ह्यू करताय, किती तुम्ही अंडर परफॉर्मन्स ट्रॅक करताय, किती तुमचा ॲडवायझर हुशार आहे, ते सगळं बघितल्यावर देन द ग्रोथ फॅक्टर कम्स इन. बट इट इज व्हेरी मच डिसेंट. और आपण एक्झॅक्टली कसं कॅल्क्युलेशन करतो ते सांगते तुम्हाला. एक असतं आपलं इंडियाचं GDP फिगर म्हणजे ग्रोथची फिगर, ओके, विच आत्ताच रिलीज झाल्यामुळे मी सांगते की ती 7%वर रिलीज केली आत्ता गव्हर्नमेंटने, ओके. आणि एक असतं आपलं इन्फ्लेशन फिगर जे आपण म्हणतो WPI इन्फ्लेशन, ओके. ती असते समवेअर एक 6 ते 7%, 5 ते 7% असे असते. सो आम्ही काय म्हणतो नेहमी क्लायंटला इक्विटीचा रिटर्न जर का ॲज्युम करायचं झालं ना तर ग्रोथ प्लस इन्फ्लेशन म्हणजे काय GDP प्लस इन्फ्लेशन म्हणजे समजा 7% प्लस 6% इज इक्वल टू 13%. सो दिस इज द आयडियलिस्टिक एक्सपेक्टेशन्स यू शुड बी हॅव्हिंग फ्रॉम द मार्केट. पण मग शेअर्सबद्दल काय? म्हणजे सध्या असं आहे ना की शेअर्समध्ये गुंतवा. कारण का रिटर्न्स फास्ट पाहिजेत ना. म्हणजे आता लकीली आत्ताच स्कॅम उघडा झाला आहे अवधूत साठे, इफ यू हॅव हर्ड इट, की मोठा म्हणजे लोकांना आता खरं त्या माणसाने फक्त शिक्षणाचं काम केलं आहे. लोकांनी त्याच्यावर कुठेतरी ग्रीड होती आणि त्याच्यामुळे त्यांचे लॉसेस झालेत. कसं होतं माहिती आहे शेअर्समध्ये, म्हणजे सिन्स वी हॅव टू ओपन दॅट टॉपिक, आपण काय करतो आपल्याला काही माहिती नसतं, आपला काही रिसर्च नसतो. तुमचा रिसर्च असेल नक्की करा, पण रिसर्च 90 ते 95% लोकांचा नसतो. ते काय करणार, माझ्या मित्रांनी काय केलं, ह्या साईटवरनं काय टीप आली, त्यांनी काय सांगितलं, ChatGPT हा चढला, हे डिस्कशन, हां, त्याच्याने आपण तो शेअर्समध्ये जातो. आता आपण कधी जाणार जेव्हा तो शेअरचा प्राईस वरती असणार आणि आपण किती टाकणार आपल्या 100 रुपयातनं 10 रुपये, कारण का आपल्याला भीती असते पैसे खाली गेले तर. म्हणजे बाकीचे 90 रुपये कुठे ठेवले आपण अकाउंटला किती 3.5%वर. आणि शेअरचे रिटर्न्स किती पाहिजेत आपल्याला 25 आणि 30%, कारण का मित्राला तर मिळाले ना. तर आता ह्याच्यात काय होतं माहिती आहे, वेन युअर 100 रुपीज त्यातनं फक्त 10 रुपयावर तुम्हाला 25% मिळत आहेत आणि बाकीच्या 90 रुपयावर आपल्याला 3.5% मिळत आहेत. तुमचा जो ॲव्हरेज होतो ना तो 10% पण क्रॉस नाही होतं. मग त्याच्यापेक्षा मग SIP का नको, म्युच्युअल फंड का नको? करूच नाही म्हणजे. सी इफ यू आर नॉलेजेबल, यू हॅव टाईम टू ट्रॅक इट, डेफिनेटली येस यू कॅन डू इट. असं काय म्हणजे एवढं करतायत लोक करतायत. बट इफ यू वॉन्ट टू गो प्रॉपरली बाय अ फायनान्शियल प्लॅनिंग मॉडेल वेअर यू डोंट वॉन्ट टू टेक एनी रिस्क आणि एक स्टेबल आपल्याला आपलं जे काही करिअर आहे त्याच्यावर फोकस करायचं असेल तर इट इज ऑलवेज बेटर दॅट यू टेक अ हेल्प फ्रॉम अ प्रोफेशनल, म्हणजे फंड मॅनेजर्स किंवा म्युच्युअल फंड्स विल बी द बेस्ट रूट टू इन्व्हेस्ट इन. आता तुमच्याकडे एखादा क्लायंट आला तर त्याला गोलच माहीत नाही, तर तुम्ही गोल सेटिंगला मदत करता का आणि कसं करता? ते गोल कसं सेट करायचं मी? आता हे कधी होतं माहिती आहे, जेव्हा ही यंग मुलं येतात, हां, आंटी मेरे को ना रिटायरमेंट के लिए पैसा बनाना है. हाँ, मैं मतलब अच्छा रिटायरमेंट, बीच में क्या नहीं, अभी मेरे को पैसे पे फोकस करना है, मेरे को डॅडी ने बोला आहे आता अर्निंग सुरू झालं आहे, आता मला माझं पुढचं लाईफ आखायचं आहे. मग लक्षात येतं मग फिर शादी का क्या, वो तो डॅडी देख लेंगे. मी म्हटलं फिर हनीमून का क्या, हां वो तो मैं कैसे पैसे मागूंगी ना. मग लक्षात येतं की अरे हे लगेच गोल आलं. बरं मग तू आता काय फिरायला जाणारच नाही का? नाही, मला फ्रान्सला सोलो ट्रिपला जायचं आहे. सो लगेच आता बघितलं कसे गोल्स बाहेर यायला लागले. सो दॅट कॅन बी, म्हणजे तुम्ही हसाल, आत्ता माझ्या ऑफिसच्याच मुलांनी आईला साडी घेण्याचा गोल ठेवलेला, 10,000ची साडी, आणि तो इंटर्नशिपवर होता. त्याला 6,000चं इंटर्नशिपची अमाऊंट होते. सगळेच तर पैसे इंटर्नशिपमध्ये नाहीत, म्हणजे ते घेऊ नाही शकणार. तर असे करत त्यांनी 3,000 करत त्यांनी स्वतःच्या आईला साडी घेतली. आईला किती, म्हणजे मला कॉल आलेला आईचा की मॅडम आज तुमच्यामुळे माझा मुलगा मला पहिल्यांदा गिफ्ट करू शकला. सो ह्या ज्या छोट्या छोट्या आनंद आहे ना ते पहिले वेचायला शिका. त्याच्यानंतर तुम्ही मोठ्या मोठ्या, जसं घर घ्यायचं आहे, आज मुंबईमध्ये घर घेणं काय सोपं राहिलं आहे का? प्रॉपर प्लॅनिंग लागतं त्याला. आणि मग तिथे आपल्याला आपलं डिसिप्लिन, आपला पेशन्स, एक चांगला ॲडवायझर, हे सगळं गरजेचं लागतं.
आपल्याला बरेच प्रेक्षक हे एन-आर-आय आहेत. तर एन-आर-आयनी कशी गुंतवणूक करावी? NRI बघितलं ना तर माझ्या अगदी क्लोज आहे. कारण का तुम्ही बघितलं तर माझा एक्सपिरियन्स जो आहे हा आय हॅव डन इंजिनिअरिंग इन कम्प्युटर्स आणि त्याच्यानंतर 6 वर्ष विथ मायक्रोसॉफ्ट ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर. सो आता इथे ना क्लायंट्स खूप लिंक करतात. कारण का कसं आहे बरेच 350 NRI क्लायंट्स आज आम्ही मॅनेज करतो आहे. सगळ्या प्रांतातल्या कुठल्या आम्ही ऑफिसमध्ये नेहमी मुलं म्हणतात की आज आपण नॉर्वेला जाऊन आलो, आज ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो, आज आपण दुबईला जाऊन आलो. कारण का तेवढे क्लायंट्स आमच्याशी कनेक्ट करतात. आणि त्यांची टॅक्सेशन पण वेगळं असतं. वेगळे असतात. आता त्याच्यात आम्ही मास्टरी केलेली आहे. तर आता काय होतं NRIकडे पैसे नसतात का? तर नक्कीच असतात. कारण का पगार चांगला असतो, एक्सपॅट्स असतात. तर पगार हा असतो. पण एवढे कन्फ्युज्ड असतात. पहिलं कन्फ्युजन म्हणजे काय माझा जॉबच टिकेल की नाही. सेकंड काय मला परत इंडियातला यायला लागलं तर. थर्ड काय मी इंडियात आल्यावर कसा स्थायिक मला तर ट्रॅव्हल करायचीच माहिती नाही. इन्फ्रास्ट्रक्चर एवढं बॅड आपलं कसं करणार मी मॅनेज. मग इथे अर्ली रिटायरमेंट आलं. नंतर मी समजा कुठल्या अकाउंटमधनं करू NRO करू का NRE करू. त्याच्यानंतर काय प्रश्न तर मला टॅक्स जर का मला पैसे परत पाठवायचेत आपल्या कंट्रीमध्ये तर मी कसं करू. मी कुठे स्थायिक होणार. असे N नंबर ऑफ प्रश्न असतात ह्या लोकांसमोर. आणि मग तिथे जेव्हा ते मॅडम फिर कैसे म्हणजे कसं करणार मी. पहिलं तर मी सांगते आधी आपल्याला पुढे जाऊन ना कुठेही राहिलो ना तर पैसे लागणार आहेत. इट हॅज टू बी रिटायरमेंट, इट हॅज टू बी किड्स एज्युकेशन, वेदर इट इज इन UK, US ऑर इट इज इन इंडिया. कुठेही आपण स्थायिक झालो ना शेवटी आपल्याला पैसे लागणार आहेत. बरोबर. सो पैसे आपल्याला मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. आपण कुठे राहतो हे महत्त्वाचं नाही. पैसे कसे मल्टिप्लाय करतो हे परत मी सांगणार लोकांना की हे जमलं पाहिजे. एकतर NRIनी जे इंडियाचे फंड्स असतात त्यांचे जे इंडियन म्हणजे LICची मॅच्युरिटी असू शकते, घर विकलेलं असू शकतं, FDमधले पैसे असू शकतात ते NRO अकाउंट्समधनं ते इन्व्हेस्ट करतात. आणि जे बाहेरून पैसे पाठवतात ते NRE इन्व्हेस्टमेंट्समध्ये कन्सिडर होतात. आता लोक म्हणतात मी तर तिथे बसलो मी इन्व्हेस्टमेंट कशी करणार. तर आजकाल इतकं सोपं झालं आहे KYC करणं आणि अक्षरशः 24 तासात लोकांचे अकाउंट्स ओपन करत आहेत आणि क्लायंट्स इन्व्हेस्टमेंट करत आहेत. म्हणजे देर आर सो मेनी क्लायंट्स हू हॅव की मॅडम मला तर जमलंच नाही इतके वर्ष प्रयत्न करतो आहे आणि वी स्टार्टेड द इन्व्हेस्टमेंट इन 24 hours. आधी कसं व्हायचं माहिती आहे लोकांना फक्त NRE FD FCNR अकाउंट्स असे दिसायचे. नंतर आता थोडे म्युच्युअल फंडचा सपोर्ट घ्यायला लागलेत. आत्ता रिसेंटली देर आर सो मेनी चेंजेस फॉर द NRIs. हे लोकांनी हे प्रोडक्ट्स ऐकलेले पण नाही आहेत. जसं झालं आता PMS बऱ्याच जणांनी ऐकलं आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. बट AIFs अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स, SIFs स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड्स. नंतर तुमचे गिफ्ट सिटीमधनं रूट होत आहेत. गिफ्ट सिटी म्हणजे अहमदाबादला एक फिनटेक सीट आहे आणि त्याच्यातनं ना इफ NRI इन्व्हेस्ट बाय दॅट गिफ्ट सिटी मोड इन टू म्युच्युअल फंड्स ऑर AIFs त्यांना इंडियात टॅक्सेशन लागत नाही. आता हा किती मोठा इम्पॅक्ट आहे. जसं आता UAE कंट्री आहे त्याला तुम्हाला टॅक्सेशनच नाही आहे. सिंगापोर आहे मिनिमम टॅक्सेशनवर बसलेली कंट्री आहे. म्हणजे तुम्ही इंडियातले पैसे इझिली तुम्ही रिपॅट्रिएट करू शकतात. त्याच्यावर टॅक्सेशन नाही. तुम्ही तुमच्या तिकडच्या डॉलर अकाउंट्समधनं इन्व्हेस्टमेंट करू शकता. सो देर इज सो मच ऑफ फ्लेक्झिबिलिटी. मग तुम्हाला हे रुपी डेप्रिसिएशन हे सगळं ना हे नंतरच्या गोष्टी झाल्या. पण म्हणजे तिकडे बसून ते इकडे इन्व्हेस्ट करतील. ते डॉक्युमेंटेशन वगैरे थोडंफार होतं बट वी आर सिटिंग फॉर दॅट टू हेल्प देम आउट विथ बरोबर, दॅट. हां. सो ते तुम्ही मॅनेज मॅनेज करून घेतो आम्ही. येस दे शुड जस्ट स्टार्ट इट, टेक इट देअर. आणि बिलीव्ह मी म्हणजे दिवसाला 2 ते 3 NRI आम्हाला कॉल्स असतात की मॅडम म्हणजे तुम्ही आम्हाला गाईड करू शकाल का. आमच्या नाही तर इथे काही बेस नाही आहे. आत्ता एक केस आलेली माझ्याकडनं त्याच्यावरनं सांगते म्हणजे ते ऐकत पण असतील आपला पॉडकास्ट. तर ते USचे होते. त्यांची आई इकडे आहे आणि त्यांचे वडील वारले. बँकेत भयंकर प्रयत्न चाललेले की ते ट्रान्समिशन प्रोसेस सगळी करावी पण ते वेर हिअर फॉर 45 days त्याच्यात काही ते झालं नाही आणि दे लेफ्ट आउट. आणि मग कुठून तरी पॉडकास्टमधनं वगैरे माझं त्यांचं प्रोफाईल आलं त्यांच्यासमोर. ते कॉल्ड मी की मॅडम माझी आई आहे ना ऑलमोस्ट 82 yearsची आहे आणि आय वॉज देअर बट आय कुड नॉट कॅरी आउट द ट्रान्झॅक्शन्स कारण का बँक जे सांगते 1 आठवडा वगैरे तसं काही होत नाही. नो बडी रेस्पॉन्स टू अस. तर मी म्हटलं बरं गिव्ह मी अ चान्स लेट्स सी हाऊ इट गोज. आम्ही ते सगळं पूर्ण प्रोसेस वगैरे करून घेतली. आधी तर आई OTP द्यायला पण घाबरायची कारण का आजकालचे स्कॅम्स. मग माझ्या मुलांना अंधेरीला जावं लागलं. ते सगळं डॉक्युमेंटेशन करावं लागलं आणि यू वोंट बिलीव्ह 15th डेला सगळा पोर्टफोलिओ वी कुड एक्झॅक्टली मॉनिटर आणि माझे क्लायंट्स पण मॉनिटर करतात. सो मग हा जो विश्वास आहे ना हा जेव्हा 1 point ऑफ कॉन्टॅक्ट होतो ना तेव्हा तुम्हाला बँकेच्या RMsवर कसं रिलाय करता येईल. तिथे प्रोफेशनल लागतात. येस तिकडे बसून त्यांचा हे कंट्रोल करणं कठीण जातं. बरोबर आहे. आणि मग तिथे विश्वास पण बघतो. आणि मला हा वर्षभर नको आहे क्लायंट. मला किती वर्ष नातं ठेवायचं त्याच्याशी.
ॲटलिस्ट 3-4 डिकेट्स. आता 15 वर्ष तर माझी या फील्डमध्ये झालेलीच आहे. माझी मुलगीसुद्धा या फील्डमध्ये येते आहे. सो आय विल मेक शुअर दॅट माझ्या आणि क्लायंटचे रिलेशन तेवढे Continuity. लाँग राहिले पाहिजेत. आता काही रॅपिड फायर म्हणजे सगळ्यांना पडणारे प्रश्न. रिअल इस्टेट की म्युच्युअल फंड? जरी रॅपिड फायर असला तरी मी अगदी अनबायस्ड माझे व्ह्यूज देणार आहे. ओन हाऊस विथ म्युच्युअल फंड्स. दोन्ही म्हणजे स्वतःचं घर हे असलंच पाहिजे. पोर्टफोलिओचं नुकसान करणाऱ्या 2 गोष्टी. ग्रीड अँड फिअर आपण म्हणू शकतो, लोभ आणि भीती, आणि इनडिसिप्लिन आणि इम्पेशन्स. ह्या जे फॅक्टर्स आहेत हे आपल्याला कंट्रोल करता आले पाहिजेत. प्लॅनिंग करताना काय महत्त्वाचं आहे, लॉजिक की इमोशन? कारण आपण बऱ्याचदा इमोशननी जातो. गोल्स विथ इमोशन्स, इन्व्हेस्टमेंट्स विथ लॉजिक. फायनान्शियल सक्सेस म्हणजे हे महत्त्वाचं आहे. जास्त पैसा की शांत झोप? आता मी माझ्या हिशोबाने ते सांगू शकते. माझ्यासाठी शांत झोप, लोकांसाठी दॅट माईट व्हॅरी. म्हणजे झोप आणि पैसा तसं काही रिलेशन नाही आहे. प्लॅनिंग ही बऱ्याच जणांना ना लक्झरी वाटते, तर ती नेसेसिटी आहे का लक्झरी? नेसेसिटी फॉर अ लक्झरियस लाईफ. आता गोल्ड हा मला पण भयंकर आवडणारा विषय आहे. तर डिजी गोल्ड की गोल्डच्या कॉईन्स घ्यायच्या? इथे ना वन लाईनर होणार नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला नीट समजवते. आय एम अ लेडी. फर्स्ट ऑफ ऑल आय लव्ह गोल्ड. सो माझे जे इन्स्ट्रुमेंट्स असणार आहेत ते डेफिनेटली ऑर्नामेंट्स आपण जे म्हणतो ते अगदी फिजिकल गोल्ड. आपल्याला स्वतःला एन्जॉय करता आलं पाहिजे. ते दागिने? gold. दागिने. पण त्याच्यामध्ये लेबर चार्ज जातात ना. हो, पण ते आपण वापरू शकतो ना. सो दॅट्स अ पर्सनल कन्झम्पशन. आणि इतक्या वर्षापासूनची परंपरा आहे. लगेचच आपल्याला डिजिटल गोल्डमध्ये बायकांना तरी जाता नाही येणार. Interest नाही हां, आपल्याला. तर ते थोडंफार आपलं जे पर्सनल यूज आहे तो डेफिनेटली फिजिकल गोल्ड. पण जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनी बघताय तर तो अगदीच डिजिटल गोल्ड. पण आता झालं आहे काय माहिती आहे का, ह्या डिजिटल गोल्डच्या कन्सेप्टनी मे बी आम्ही फायनान्शियल इन्फ्लुएन्सर्सच इतकं त्याला डिजिटल करत ते जास्त झालेलं आहे की देर आर सो मेनी ॲप्स अवेलेबल वेअर पीपल कॅन इन्व्हेस्ट इन टू डिजिटल गोल्ड. आता झालं आहे काय एक्झॅक्टली लोकांना हे कळतच नाही आहे. दे आर इन्व्हेस्टिंग इन टू दॅट डिजिटल गोल्ड. आपण घर घेतो, तो बिल्डर काय करणार, आपल्याला ॲग्रीमेंट करायला सांगणार, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन करून घेणार, म्हणजे आपल्याला कळतं ही इन्व्हेस्टमेंट माझी. डिजिटल गोल्डमध्ये असं होतं आहे का, तुम्ही पैसे टाकले, तो सांगणार मी वॉल्टमध्ये टाकतो. आता त्यांनी खरंच फिजिकल गोल्ड त्याच्या अगेन्स्ट घेतलं का, तर हा क्वेश्चन मार्क आहे. पण हे गव्हर्नमेंटचं पण आहे ना. आता गव्हर्नमेंटनी सोव्हरियन गोल्ड बॉन्ड्स बंद केले. आता ते इट्स या कारण का त्यांना ते गोल्डचं जे ॲप्रिसिएशन झालं आहे त्याच्याप्रमाणे इट्स रिअली डिफिकल्ट फॉर देम टू चेज दॅट रिटर्न्स काइंड ऑफ. तर ते झालं. पण आता जसं सेबीच्या रेग्युलेशन्समध्ये देर आर एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. आता हेही डिजिटल गोल्ड आहे. पण ह्याच्यात काय माहिती आहे, सेबीचं बॅकिंग आहे, त्यांचे ऑडिट्स आहेत, त्यांची ट्रान्सपरन्सी आहे. इथे काय होतं, जेव्हा तुम्ही ETFsमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा म्युच्युअल फंडमधनं तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा मेटल्समध्ये इन्व्हेस्ट करतात, दे बाय दॅट गोल्ड ऑन युअर बिहाफ. आणि तुमच्याकडे पेपर असतो, अगेन सेबीचं बॅकिंग असतं, त्यामुळे ते पैसे बुडण्याची कुठून भीती नाही. घ्यावेत म्हणजे मग आपल्याला म्युच्युअल फंडच्या प्लॅटफॉर्म्समधनं घेता येतात, डीमॅटमधनं घेता येतात. सो फक्त सेबी रेग्युलेटेड पाहिजेत. डायरेक्टली डिजिटल गोल्ड घेणं भीतीदायक झालं आहे. कुठलेही खरेदी करताना पैसे जर असले तर पूर्ण डाऊन पेमेंट करायचं की EMI वर घ्यायचं? आता इथे पण EMI विथ लॉजिक असं मी म्हणेन. एक एक्झाम्पलनी समजवेन. हे साधी कार घ्यायची गोष्ट झाली. 20 लाखाची कार आपण टार्गेट करतो आहे. 5 लाख आपल्याकडे आहेत डाऊन पेमेंटला आणि 15 लाख आपण EMI वर घेतो आहे 5 वर्षांसाठी. आणि समजा 9% रिटर्न असेल तर आपण बँकेला एक्झॅक्टली जर का कॅल्क्युलेशन करून बघितलं तर 3,68,000 हा आपलं व्याज जाणार आहे. 370 आपण पकडूया. म्हणजे आपल्याला गाडी कितीला पडली, ते 5 लाख प्लस हे 18,70,000. हेच आता हे 15 लाख लोक काय करतात म्हणजे डायरेक्टली 20 लाखचं डाऊन पेमेंट करतात. जर का 15 लाख आपण घेतल्यावर आपल्याला फक्त 3,70,000चा इंटरेस्ट बसला. पण हेच 15 लाख जेव्हा आपण 12% इन्व्हेस्ट करतो ना, समजा आपल्याला 12% सुटले एक्झाम्पलसाठी, सो हेच 15 लाख आपले होणार आहेत 24 लाख. आता बघितलं आपला खर्च किती झाला, 18,70, वेरज आपण किती बनवले, 24 लाख. सो दिस इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल फॉर दॅट. मग लोक म्हणतील घराच्या वेळेस तर काय, मला तर बँकेला का मी इंटरेस्ट देणार, त्यापेक्षा मी हे लोन क्लिअर करतो, माझा EMI सुटेल, मग मी तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट सुरू करतो. आता तुम्ही एक्झाम्पल बघा, आपण एक 50 लाखाचं एक लोन पकडून चालूया. 50 लाखाचं लोन जेव्हा घेतो आपण तेव्हा 20 वर्षांच्या टेन्युअरमध्ये आपल्याला अंदाजे एक 60 लाख बँकेला एक्स्ट्रा द्यायला लागतात ॲट 8% इंटरेस्ट. म्हणजे लोन कितीला पडलं, 1,01,01,00,000 10 लाखाला. ओके. आता हेच पैसे जेव्हा 50 लाख
आपण लोननी घेतले तेव्हा आपल्याकडे जे 50 लाख सपोज असतील आणि आपण इन्व्हेस्ट केले ॲट 12%, ते किती होणार आहेत? फक्त 12% अझम्पशन आहे, 4.5 कोटी. सो तुम्ही बघितलं, तुम्ही बँकेला किती एक्स्ट्रा दिलेत? फक्त 60 लाख. वेअरज आपण क्रिएट किती केलेत? तर एक्स्ट्रा 4 CR इफ वी कम्प्यूट ॲट 12%. सो इथे ना एकदम सिम्पल गणित असतं, लोक खूप कॉम्प्लेक्स करून टाकतात. म्हणून मग मी क्लायंट्सना रिक्वेस्ट करते की तुम्ही ना आमचा सल्ला घेत जा. तुम्ही तुमचा पर्स्पेक्टिव्ह बघणार, तुम्ही तुमच्या केसमध्ये इमोशनल असणार. वेअरज वेन यू कन्सल्ट अ न्यूट्रल पर्सन, एनी पर्सन हू इज फायनान्शियल लिटरेट, ते ना तुम्हाला एक्झॅक्टली लास्ट 15 वर्षात 2000 क्लायंट्स आम्ही मॅनेज करतो आहे. आम्हाला एकाच्या चुकावरनं दुसऱ्यांनी काय चूक नाही करावी हे कळतं, तर त्याच्यावरनं एक्झॅक्टली आम्हाला तुम्हाला एक्सप्लेन करता येतं. आता शेवटचा प्रश्न, NRIंना जेव्हा घर विकत घ्यायचं असतं, त्यांनी भारतात घ्यावं का UK किंवा US जिथे राहतात तिथे घ्यावं? ते घर असू दे किंवा ती इन्व्हेस्टमेंट असू दे, आय एम अ व्हेरी इंडिया प्रो. आता त्याला काही फॅक्टर्स आहेत, म्हणजे आपलं GDP, आपली ग्रोथ, आपलं 70% यंग पॉप्युलेशन, देर आर सो मेनी फॅक्टर्स टू इट. म्हणजे मी बरेच पॉडकास्ट पण बघते आणि त्याच्यावरनं पण मला कळतं की इट इज सो इझी टू मेक मनी इन इंडिया. सो डेफिनेटली इंडिया. बट जसं मी म्हणाली, ॲसेट ॲलोकेशन, आता हे तर NRIs आहेत, त्यांनी प्रॉपरली आपले ॲसेट्स डायव्हर्सिफाय केले पाहिजेत. कारण का ते इंडियात येत आहेत, नाही येत आहेत, कुठे राहत आहेत. सो जेव्हा कुठेही काही इन्व्हेस्टमेंट करायची वेळ आली, दॅट हॅज टू बी प्रॉपरली डायव्हर्सिफाईड ॲज पर टू माय, म्हणजे जे एथिक्स माझं असं सांगतं. बट अदरवाईज इफ यू सी विच कंट्री विल ग्रो टू द फुलेस्ट, आपण अमृत काल म्हणतोय आजकाल, गव्हर्नमेंटने त्याला बरोबर आहे. लेबल हो, दिलं. हो. नेक्स्ट 15 वर्षात आपण आपल्या कंट्रीला खूप ग्रोथ होताना बघणार आहोत. तर तिथे भारतात, बट येस, डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट्स असल्या पाहिजेत. पण मग इन्व्हेस्टमेंट करताना इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घ्यावं की शॉप? आपल्याला आता ठाण्यातल्या गोष्टी करू आपण. ठाण्यात जगात आपल्याला एक रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घ्यायची आहे, 2 BHK. तर अंदाजे 1.25 कोटी हा खर्च येतो, 1.25 मिनिमम एक घर. त्याचं आपल्याला भाडं येते 35,000 ते 40,000. त्याचं मेंटेनन्स जातो आहे समवेअर अराउंड 5,000, म्हणजे आपण आलो 35,000वर. त्याच्यात मग एजंटची कॉस्ट आणि मग ते नीट टेनंट मिळतोय की नाही वगैरे. 0.4. ह्याचा 2 to 2.5% आपल्याला रेंटल इल्ड येतं. कमर्शियल घ्यायला गेलं तर माझीच प्रॉपर्टी आहे अजून एक मेडोजला, जी मी रेंट आउट केली आहे. इट टूक मी 6 months टू फाइंड अ रेंटल पर्सन. म्हणजे मी जवळजवळ 18 एजंट्स लावलेले, तेव्हा कुठे जाऊन माझी ती प्रॉपर्टी रेंट आउट झाली, पण झाली म्हणजे. आणि दॅट आय एम गेटिंग समवेअर अराउंड 4 to 5% रेंटल्स फ्रॉम दॅट, विच इज अ 5%. येस. आता हेच सिम्पल गणित, 1 कोटीची इन्व्हेस्टमेंट इन टू म्युच्युअल फंड्स, विड्रॉल ॲट 7-8%, कुठेतरी 50,000 ते 60,000 महिन्याला, दर तारखेला, ठरल्या तारखेला आपल्या अकाउंटला येणं. ते कोविड असू दे किंवा तिकडे काही मार्केटवरती असू दे, मार्केट खालती असू दे, आपल्याला ते ठरलेले पैसे येणार आहेत. आणि बाकीची जी आपली जी गतीने वाढणार आहेत, कारण का आपण पैसे किती काढतोय फक्त त्या 1 कोटीमधनं 50-60,000, बाकीचे पैसे कितीने मल्टिप्लाय होत आहेत? 12% जरी ॲझ्युम केलं ना, तर पुढे जाऊन 20 वर्षात तेच 1 कोटी आपल्याला मोठी व्हॅल्यू करून देऊ शकते. सो लोकांना आम्ही काय सांगतो, स्वतःचं घर आहे, आपल्याला ऑफिससाठी गाळा हवा आहे, डेफिनेटली यू शुड बी गोईंग अँड बाईंग दॅट. बट वेन इट कम्स टू मल्टिपल इन्व्हेस्टमेंट्स, लोक ना EMIच्या ट्रॅपमध्ये अडकतात. इफ यू कॅन अफोर्ड इट, येस यू कॅन बाय दॅट. बट इफ यू डोंट अफोर्ड इट, उगीच 2nd, 3rd, 4th इन्व्हेस्टमेंट्स ठेवू नका. मग तिथे जर का तुम्ही नीट तुमच्या लाईफ एन्जॉय करायला शिका, तुमचे जे गोल्स असतात त्याला प्लॅन करा, आणि मग त्याच्यातनं बफर उरतोय तरच ह्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये जा. सध्या सगळी मुलं आहेत जी मिलेनियल्स आहेत, ती म्हणतात की घर विकत नाही घ्यायचं, रेंटवर घ्यायचं, आणि मग जो उरलेले जे पैसे असतात ते SIP टाकायचे. हे ना डिबेटेबल क्वेश्चन आहे, बट मी एक्झॅक्टली तुम्हाला ना एकदम आपल्या क्लायंट्सना सिम्पल भाषेत समजेल असं सांगते. आपण आपल्याच आत्ताच्या पॉडकास्टमध्ये एक एक्झाम्पल घेतलेलं, 70,000चा त्याचा पगार, 50,000चा मिसेसचा पगार, दोघांचा मिळून 1,20,000 हातात येतोय. आता वेन क्लायंट कॅन अफोर्ड दॅट इझिली, त्यांनी जेवढं लवकरात लवकर घर घेईल तेवढं जास्त चांगलं आहे, कारण का त्यांना तेवढाच टेन्युअर मिळतो आहे. म्हणजे त्यांचं डाऊन पेमेंट पण झाला, त्यांचे पुढचे गोल्स पण आपल्याला कळले, आणि त्यांना तिथे स्थायिक पण व्हायचं आहे. असे जेव्हा तुम्हाला एवढी क्लॅरिटी असते की फ्युचर पण कॉम्प्रोमाइज नाही, प्रेझेंट आपण बरोबर आखू शकतो, तर लोकांनी लगेचच घर घेतलं पाहिजे. बट इफ दे कांट डू इट, आणि तसं होतं आहे. आता एक सुंदर एक्झाम्पल म्हणजे माझ्याच एका क्लायंटचा, ही वॉज स्टेईंग इन अ 1 BHK विथ 2 kids. काय झालं, सगळ्या मित्रांची घरं मोठी, मग आता लगेच 1 BHK तर आम्हाला पुरतच नाही, 2 BHKवर गेले. मिसेस हाऊसवाईफ. आता काय झालं, जेव्हा EMI सुरू झाला ना,
2-3 वर्षात ही कुड नॉट इवन म्हणजे नेगेटिव्ह जायचा त्याचा पगार. आणि मग काय करू प्रज्ञा, काय करू प्रज्ञा. देन वी डिस्कस्ड. मी म्हटलं नाही, 2 BHK वीक आणि 1 BHKमध्ये ये. तुला 10 वर्षात रिटायरमेंट आहे. असं नाही करता येणार आपल्याला, कारण का रिटायरमेंटला तू कोणाकडे जाणार आहेस मग. आणि त्यावेळेस कोणीच लोन द्यायला आपल्याला बसलं नसतं, मग काय करणार. म्हणून मग तुम्हाला जेव्हा तुमचे नीट गोल्स फ्युचर कॉम्प्रमाइज होत आहेत, तुम्हाला आत्ता पण तुमच्या हातात पैसे नाही, तुम्ही मित्राकडनं पर्सनल लोन, हा लोन ते लोन करत तुम्ही करणार आहात, तर तुम्ही थोडंसं डिले करावा ती डिसिजन. जर का तुमची पोझिशन आहे आणि तुम्हाला घ्यायचं आहे तर डेफिनेटली इमिडिएटली घेतलं तरी चालेल. आणि ते ॲप्रिशिएट पण होत राहतं. येस, सो रेंटलवर घेण्यापेक्षा EMIवर घ्यावं आणि स्वतःचं घर घर घ्यावं. हां, म्हणजे इफ एट ऑल, कारण का स्वतःचं घर आहे ना ते. आता हे सेकंड थर्ड प्रॉपर्टीला मी तेवढी फॉर नाही आहे एक्झॅक्टली. बट स्वतःचं घर. येस. प्रज्ञाताई, तुम्ही इथे आलात आणि इतकं छान सगळ्यांना सांगितलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मलाही तुम्ही संधी दिली. आय एम ऑल्सो लुकिंग फॉरवर्ड की लोकांना आवडेल आणि त्यांचे पॉझिटिव्ह कमेंट्स आपल्याला मिळतील आणि त्यांचेही काही प्रश्न असतील तर डेफिनेटली यू विल बी पासिंग आउट द नंबर. विल डेफिनेटली गाईड देम थ्रू आणि त्यांना त्याचा नक्कीच लाभ घेता येईल असं वाटतं. या. तर प्रेक्षक, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेलच आणि त्याचबरोबर ही जी माहिती होती ती फार महत्त्वाची होती. तुम्हाला अजून प्रश्न असतील तर कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.